सर्व क्रीडा रसिकांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत। जहीरभाई, खूप महत्त्वपूर्ण मॅच, प्रत्येक मॅचेस या मैदानावरच्या महत्त्वपूर्ण आहेतच, मात्र ही मॅच का महत्त्वपूर्ण तर या मॅच मध्ये घरचा यजमान संघ हा आपल्याला खेळताना दिसणार आहे। एका साइडला एनसीसी नारंगी संघ असेल तर दुसऱ्या साइडला असेल ऋतिक 11 वालिवचा संघ। त्याच्यामुळे इथून जे प्रेक्षकांची जी आपण गर्दी पाहतो राहील, खास करून जहीरभाई हे आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी आलेत, आपल्या टीमला जवळपास चेअरअप करण्यासाठी आलेत आणि आपल्या टीमचा खेळ पाहण्यासाठी आलेत। सही का भरोसा जी, दोनों बल्लेबाज सलामी जोड़ी मैदान पर। एक लाजवाब क्रिकेट, पहली गेंद ऑफ स्टंप के बहुत ही बाद दोनों हाथ खुल जाएंगे। एक्स्ट्रा के साथ शुरुआत होती हुई वहां पर वालू टीम के द्वारा 11 टीम वालियो बना एनसीसी नारंगी। ये आज के दिन का तीसरा मुकाबला आप देख रहे हैं डीबीएन लाइव पे। तमाम दर्शक हमें सुन रहे देख रहे हो, तमाम दर्शकों का हार्दिक स्वागत। अच्छी गेंद थी अंदर के करीब, अंदर का हल्का तो खेला था मयूर, वहां पर मयूर मांगेला ने और गेंद मैदान पर क्षेत्र में जब तक गेंद को फील किया गया डॉट बॉल। भरत जी, आप ये मुकाबला अपने सही जिक्र किया, मैदान पर एक एनसीसी नारंगी टीम अपने घरोली मैदान पर खेल रही है, एक अच्छा स्टार्ट देना होगा, क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच, कारण आम्ही प्रत्येक टीम समोर हेच बोलतोय जहीर की सुरुवातीचे 12 चेंडू आहेत। एक तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक आपण पाहिला, इनसाइड आउटचा फटका, मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी आणि एक अप्रतिम कॅच। खेळी संपली गेली या ठिकाणी, फलंदाज बाद झाला मिस्टर मयूर मांगेला। बॅक टू द पॅव्हिलियन, आउट। चौथे से ऑन साइड खेलने से बैठकर टो लगा गेंद ऑन साइड पर आती हुई तो गेंद को फील किया जाएगा। एक रन के साथ धीरज पाटिल ने अपने खाते को ओपन किया, टीम को पहुंचाया 2। एक पहला एक्स्ट्रा हमने देखा और उसके बाद एक एक्स्ट्रा, एक रन वाइड के रूप में और एक सिंगल के साथ अब स्ट्राइक पर कप्तान गौतम जिन्होंने टॉस गंवाया था और बल्लेबाजी करने का मौका मिला है। भरत जी, क्या कहना चाहेंगे? नक्कीच, एक संधी प्रत्येक खेळाडूला संधी असतेच, मात्र एक एनसीसी विषयी जर म्हणायचं गेलं तर याच मैदानावर सर्व खेळाडू सराव करतायत। ह्या मैदानाच्या विषयी तंतोतंत माहिती आहे, तर एक ते बेनिफिट मी म्हणेल एनसीसीच्या बाजूने आपण देऊ शकतोय। इथून या स्वतःच्या घरच्या मैदानावर कसं खेळायचं आहे आणि कुठल्या दिशेतून चांगल्या पद्धतीने खेळायचं आहे हे महत्त्वाचं आहे। सिंगल कन्वर्ट केला गेला, धावा संख्येत भर, धावा झालेला आहेत त्या म्हणजेच 3 धावा। गौतम आणि धीरज ही आपण जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। एनसीसी चषक 2025 आणि एका साईडला पण एनसीसी नारंगी आणि एका साईडला आपण पाहतोय ऋतिका वालिव हा संघ। यावेळेस ऑन साईडला फटका चांगला पाहायला मिळतोय, मागे प्रोडक्शनला फिल्डर त्या ठिकाणी आहे, सिंगल या ठिकाणी देखील नक्कीच मिळेल। धावा झाल्या आहेत त्या म्हणजेच 4 धावा। सही का बरसा जी, पहला ओवर पकड़ने पर 4 रन बने हैं। थोड़ी सी धीमी शुरुआत है ऐसे की नारंगी जानिब से, मगर अब बल्लेबाजों को विचारबंद 12 और अपने सही का 12 गेंद का पावर पे एक अंदाज में खेलना होगा। अच्छी गेंद थी, स्टंप पर आ रही थी, बैकफुट पर गए, जगह बनाई, गेंद को कट कर दिया और गेंद गली पॉइंट पर जाती हुई ओवर नंबर खेल समाप्त होता हुआ पहला। टीम की रन संख्या होती हुई 5। एक छोटा सा ब्रेक में सुनते संगीत कमान।
पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सामने रंगणार आहेत आणि खरोखरच काय पाहिलं आपण तर 26 वर्ष क्रिकेटच्या एकीची, 26 वर्ष नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाची आणि हे 26वा वर्ष आपण जे पाहतोय हे सुवर्ण वर्षाच्या दिशेनं वाटचाल करणार हे वर्ष आपण या ठिकाणी पाहत आहोत. धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 5 धावा. पहिले षटक या ठिकाणी कंप्लीट झालं. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक संपलं गेलं आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी आपण गोलंदाज त्या ठिकाणी पाहतोय शेहजाद. या गोलंदाजाला आपण पाहतोय नारंगी एंड खाडीच्या दिशेनं. या गोलंदाजाला आपण पाहतोय एका साईडला आपण गौतम या खेळाडूला पाहतोय. दोन्ही फॉर्मॅट मधील क्रिकेट चांगल्या प्रकारे खेळतोय. 40+ क्रिकेट देखील खेळलं जात आहे गौतमकडून. आणि एका साईडला धीरज या खेळाडूला आपण पाहतोय नॉन स्ट्राइक एंडला. सॉफ्ट हँडनं ऑफ साईडला ऑफ ड्राईव्ह केलं गेलं. डीप कव्हर मधून फिल्डर वेगाने येतोय. या ठिकाणी देखील फक्त आणि फक्त सिंगल मिळेल. शांत क्रिकेट. जहीर तू चांगला उल्लेख केला होता सुरुवातीच्या वेळेस की इथून सुरुवात कशी होईल नारंगी या टीमची. मात्र घरच्या मैदानावर एका वेगळ्या प्लॅनिंगनुसार हा संघ खेळतोय. कदाचित सावध पवित्रा स्वीकारला आहे मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर कदाचित नंबर 3 नंबर 4 नंबर 5 ही शेवटची काही जी षटकं आहेत त्यामध्ये कदाचित ॲग्रेसिव्ह खेळ पाहायला मिळू शकेल या खेळाडूंचा. सही का भरोसा जी. सजाद गेंदबाजी पर, धीरज पाटिल स्ट्राइक पर है. अभी हली में आप अगली गेंद सजाद की स्विच कर दिया और को स्विच करके भेज डीप टर्न बॉलिंग के बाद ये आता हुआ एक लाजवाब चौका कमांड. देखिए बनाकर धीरे धीरे इस गेंद को परका तक देखा तक खिलाड़ी 30 सर्कल के अंदर है और बेहतरीन अंदाज में स्विच कर दिया और गेंद को सीमा रेखा दिखाई. इसको जाकर पहुंचता हुआ इस मैदान पर 10-10. स्विच हिट नाही तर स्वीट हिट होता हा. वापसी केली होती यावेळेस डेड ऑन स्पॉटचा चेंडू गोलंदाजांना मात्र टाकला गेला होता. अगदी विकेटवर तो मारा केला होता. फक्त सिंगल या ठिकाणी नक्कीच मिळेल. धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 11. धीरज म्हणजे थोडा वेळ विकेटवर त्याने धीर धरला. जहीर धीर धरला. कंडिशन पाहिली गोलंदाजाची ती लाईन आणि लेंथ पाहिली आणि त्यानंतर मात्र तो स्विच हिटचा फटका कन्वर्ट केला. काय स्ट्रोक खेळा. अप्रतिम स्ट्रोक खेळला गेला. सही का भरोसा जी. अगली गेंद गौतम के लिए आती हुई ऑफ स्टंप पर गेंद थी. जब गेंद को परखा था और हल्के से खेल दिया था गेंद पॉइंट कवर रीजन पर जाती हुई. जब तक गेंद को फील किया जाएगा 1 रन के साथ स्कोर जाकर पहुंचता हुआ 12 रन बने हैं. दूसरा ओवर प्रगति पर चलता हुआ एनसीसी नारंगी बना आप देख रहे वालू के बीच ये मुकाबला आज के दिन का ये तीसरा. धीरज झा को विकेट कीपिंग पर आप देख रहे बड़ा खिलाड़ी. और बरसा जी ये तमाम युवा खिलाड़ी को आप देख रहे हैं ना, ये वालू प्रीमियर लीग के तमाम सितारे इस मैदान पर अपने खेल का जलवा भी कर रहे हैं. क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच वालू प्रीमियर लीग म्हटलं तर वसई पट्ट्यातील ती देखील एक नामांकित स्पर्धा म्हणून घडली जाते टेनिस क्रिकेटमध्ये. हे देखील विसरता कामा नये. जहीर त्यावेळेस फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलं. सिंगल या ठिकाणी देखील नक्कीच मिळेल. धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 13 धावा या फलकावर आपण पाहतोय. नारंगी एका साईडला आहे तर एका साईडला वालीव संघ. आणि ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला वालीव प्रीमियर लीग त्याप्रमाणे आपण कॉमन प्रीमियर लीगचा देखील उल्लेख करणं गरजेचं आहे. ती देखील एक स्पर्धा आपल्या वसई तालुक्यातील एक नामांकित स्पर्धा गणली जाते. यावेळेस चेंडू हवेत बराच काळ होता. प्रयत्न करायला हवा होता. दोन्ही पायाच्या अगदी मधून चेंडू मिडॉनला जो फिल्डर आहेत त्याच्या हात निसटला जातोय. या ठिकाणी देखील एक धाव मिळेल. धावा संख्या झाली आहे ती 14. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ पूर्ण आणि नारंगी या टीमची आपण धावा संख्या फलकावर पाहतोय 1 बाद 14 धावा. मैदान पर आप देख रहे हैं तो 14-14 एक विकेट के नुकसान पर एनसीसी नारंगी बना आप देख रहे हैं वालू के बीच. और बरसा जी आपने सही जिक्र किया क्योंकि जब अब थोड़ी देरों में बात 19 तारीख को टीम 94 कॉमन प्रीमियर लीग आप देखने जाएंगे क्योंकि टीम 94 कॉमन राहिल अंसारी मैदान पर रुके थे और उन पर अपने अपने भरोसा था कि आने वाली 6 गेंदों पर 16-17 रन रहेंगे तो इस मुकाबले को मैं बना दूंगा. और क्या वो बेहतरीन दो आखिरी गेंद पर वो सिक्सर और दूसरी आखिरी ओवर की दूसरी गेंद पर जो सिक्सर जरा था और अपने
टीम के लिए भरोसा जताया था राहिल अंसारी ने और वो मुकाबला खेला था, मगर अब गौतम को इस मैदान पर घेर बदलने होंगे या फिर धीरज पाटिल को, एक बल्लेबाज को आक्रमण बल्लेबाजी का जलवा दिखाना होगा। प्रत्येक खेळाडू प्रत्येक टीममध्ये जहीर प्रत्येक खेळाडूनं आपापली चमक दाखवली आहे, त्याप्रमाणे येथे देखील एनसीसीचा एखादा बॅटर्स नक्कीच चमक दाखवेल, नो डाऊट एखादा खेळाडू एक चांगली इनिंग नक्कीच 101% खेळून जाईल, यात काही शंका नाही आहे. मात्र थोडंफार दडपण देखील असेल असं नाही आहे, कारण घरच्या मैदानावर खेळण्याचा अनुभव एक वेगळा अनुभव असतोय. जहीर लक्षात ठेव, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस लाईन खराब पाहायला मिळते, पंच बोलतायत, वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. प्रकाश पाटील यांना आपण पाहू शकाल स्ट्राईक पंचाच्या भूमिकेमध्ये मास्टर्स क्रिकेट गाजवणारा खेळाडू आहे. जहीर तुझ्या माहितीसाठी ऑफ स्टंप के बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा, अब दर्पण है गेंदबाजों पर, अब वहां पर एक साझेदारी बन रही है, वहां पर गेंदबाजों को बैकअप करने का मौका मिलेगा, मगर गेंद थोड़ी सी दिशाई, मगर दिशाई से भटकेंगे तो आपको पड़ेंगे फटके भी, वो बैकअप करना होगा. ये बड़ा मुकाबला आपके लिए है 2025 एनसीसी ट्रॉफी 2025. आप देख रहे हैं आउटसाइड पर गेंद थी उनके प्लॉट में और गेंद को बहती स्लॉट में सीधा सीमा रेखा बाहर 6 रन. जहीर काय स्ट्रोक खेळाय, अप्रतिम कर्णधार, एक खूप मोठी जबाबदारी असते. कॅप्टनशिप लक्षात ठेवा, कॅप्टन फ्रंटला येतोय आणि काय तो स्ट्रोक कॅप्टनच्या बॅटमधून आपण पाहतोय. गौतमनं जबरदस्त स्ट्रोक खेळला, 6 धावांचा. आणखीन एक जोरकस फटका, यावेळेस देखील गॅप शोधलाय, गॅप निवडलाय, स्ट्रगल केलं होतं फिल्डरनं, मात्र चेंडूला थांबवू शकला नाहीये. चौकारानंतर षटकारानंतर आता हा येतोय चौकार, 4. गाडी स्टार्ट करताना जहीर आपण प्रथम फर्स्ट गिअरमध्ये टाकतो, त्यानंतर सेकंड, त्यानंतर थर्ड, त्यानंतर टॉप. इथे आपण तोच खेळ पाहिला एनसीसी या टीमचा. फर्स्ट सेकंड थर्ड पर्यंत आला ही गाडी, एनसीसीची थर्ड पर्यंत गाडी आले, टॉप गिअर अजूनही एनसीसीला टाकायचं आहे. सही का बरसजी गौतम बैक टू बैक एक सिक्सर, चौका, अगली गेंद अब सुनिश्चित है. क्या बल्लेबाजी का जलवा होता हुआ नारंगी घरोरी मैदान पर, गिरसी मारे के बाद 4 रन. कम ऑन डीजे. कप्तान है, कप्तान पारी, वहां पर मयूर आउट हुए, उसका दबाव नहीं है, मगर मुझे कप्तान पारी मेरे नारंगी टीम के लिए मुझे खेलना है, चलना है, इस मैदान पर खड़े होना है. वो कहते हैं कप्तान गौतम पाटिल. क्या बल्लेबाजी का जलवा होता हुआ. अगली गेंद और अच्छी गेंद थी अंदर के करीब, भाई दिमाग की बत्ती को जला, ऑन साइड पर खेला, दूसरे की मांग है, रन आउट का मौका बनेगा. कॉलिंग अच्छी है, यस नो वेट, ये कॉल देना बहुत जरूरी है. 1 रन के साथ इसको जाकर बोता हुआ 31, 1 विकेट के नुकसान पर एनसीसी नारंगी तीसरा ओवर प्रगति पर चलता हुआ. एक बड़ा मुकाबला है भरत जी, क्योंकि ये मुकाबले नहीं, कल से जो मुकाबले हो रहे ना, तो पैसा वसूल. आज 2025 की इस मैदान पर 6 तारीख फरवरी की है, मगर खिलाड़ी इस मैदान पर हर चीज का फैसला हमें देखने को मिल रहा है, मगर वो टक्कर वाले मुकाबले देखने को मिल रहे हैं. कालपासून आपण हेच पाहतो जहीर, कालचा दिवस देखील अप्रतिम गेला, आजचा दिवस देखील अतिशय चांगली सुरुवात. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, चेंडू 1 बाउन्स, सीमा रेषेपार, चौकार, 4. संख्या झाली ती 35. एक टार्गेट सेट केला असेल जहीर, डोक्यामध्ये एखादा टार्गेट सेट केलं असेल. त्यानंतर नारंगी ग्रामस्थ जे या ठिकाणी दाखल झालेत ना जहीर, त्यांच्या मनामध्ये देखील एखादा विचार सुरू असेल, स्विच हिट खेळायचा होता, हा स्विच हिट मिस केलाय. त्यांच्या मनामध्ये देखील एक आकडा फिट केला असेल. शांतारामची घरात खाली आहेत, भरपूर असे लेजेंडरी खेळाडू खाली आहेत, त्यांच्या मनामध्ये आकडा एक फिट असेल की आमचा संघ खेळतोय. मॅक्झिमम 70च्या पर्यंत जायला पाहिजे, 70, 80 ही धावसंख्या कुठेतरी समाधानकारक धावसंख्या होऊ शकेल आपल्या घरच्या मैदानावर. मात्र त्यासाठी केला होता अट्टहास असं आपण जहीर म्हणू शकतोय, कारण काय बॅटिंग सुरू झालंय मैदानाच्या आतमध्ये नारंगी या टीमची. धावा झाल्या आहेत त्या म्हणजे 35. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय.
नक्कीच आज आणखीन एक आपण पाहिलं तर खूप दुःखाची गोष्ट घडली गेलेली आहे. ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आणि समीक्षक द्वारकानाथ झंझरगिरी यांचं आज निधन झालं आहे. प्रतिभावंत प्रसन्न व्यक्तिमत्व आज काळाच्या आड गेलंय. क्रिकेटचे प्रशिक्षक होते द्वारकानाथजी आणि आज त्यांचं निधन झालं आहे. त्यांना नक्कीच नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय. झंझगिरी यांचं निधन. द्वारकानाथ झंझगिरी एक क्रिकेट प्रशिक्षक होते आणि आज ते पडद्याच्या आड काळाच्या आड गेले आहेत आणि ही देखील एक दुःखाची गोष्ट आहे. आज संपूर्ण क्रीडा क्षेत्रासाठी त्यांना पुन्हा एकदा नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय. मॅचच्या दिशेने जाऊया आपण. जहीर 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे. धावसंख्या फलकावर पाहायला मिळते ती 35. सही का बरसदी 3 ओवर का खेल. सलाउद्दीन गेंदबाजी पर आएंगे, गुरजार आएंगे गेंदबाजी पर सलाउद्दीन, तो वहां पर हमें फील्डिंग के लिए लगते हुए नजर आएंगे. गुरजार आएंगे न्यू गेंदबाज, चौथा ओवर टीम के लिए अपने लिए पहला ओवर लेकर. मगर क्या दोनों बैटर ने एक साझेदारी को बनाया. मयूर सस्ते में लौटे हैं मगर वहां पर दोनों बल्लेबाज ने कहा कि मैदान पर हम बल्लेबाजी का जलवे बिखरेंगे. दोस्तों अभी भी 18 गेंदों का खेल आना बाकी है. भरोसा जी ऐसी बल्लेबाजी कर चलती रही तो वाकई में इस मैदान पर हमें 70 से 80 रन यहाँ पर एनसीसी नारंगी टीम लगाते हुए नजर आएगी. मगर वहां पर बैकअप करने के लिए धानु टीम, बात करें तो वाली टीम इस मैदान पर है. धीरज फील्डिंग की सजावट करे. कप्तान पारी जरूर हमने देखी थी उस वसई छिमाजप्पा वालू के मैदान पर भी प्रीमियर लीग को खेली गई थी. मगर आज इस मैदान पर असली परीक्षा ये दोनों टीम इस मैदान पर देती हुई नजर आएगी. वालीवला वापसी करावी लागेल कारण ज्या प्रकारे एनसीसी संघ शूट झाला आहे, ज्या वेगानं खेळत आहे त्या वेगाला कुठेतरी कंट्रोलमध्ये आणावं लागेल वालीव या टीमला. अन्यथा मात्र वालीव टीमच्या समोर एक धावांचा डोंगर मोठा मात्र पुढे येईल. त्यावेळेस फटका चांगला होता मात्र चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप केलं गेलं. शॉर्ट मिड विकेट रिझनमध्ये सिंगल या ठिकाणी मिळेल. मात्र एक पार्टनरशिप, एक जोडी जुळली आहे, एक जोडी जमले आहे. जहीर मैदानाच्या आतमध्ये गौतम आणि धीरज यांची. सही कहा आपने. धीरज और गौतम अपनी साझेदारी को संभालते हुए नजर आए. इसको जाकर बोलता हुआ 36 गेंदबाजी पर लेफ्टी हाथ के राइट राउंड विकेट आउटसाइड खेलना चाहते धीरज मगर गेंद बल्ले पर आई नहीं. अपने आप से नाराज भी. एक रन को पूरा किया, दूसरे की मांग है मगर कॉलिंग अच्छी है. वेट इज कॉल. यहाँ पर कॉलिंग अच्छी होनी चाहिए और वहां पर रुकते हुए धीरज और गौतम एक रन के साथ इसको जाकर पहुंचा हुआ 37. 37 रन बने हैं. अभी भी बात कीजिए तो सरजी इस मैदान पर 16 गेंदों का खेलना बाकी है. राइटम राउंड विकेट से गेंदबाजी हो रही है मगर गौतम बल्लेबाजी पर कप्तान है. एक लाजवाब पारी इस मैदान पर चलती हुई नजर आ रही. 36 धावेची आपण पार्टनरशिप पाहतोय. धावसंख्या 37, 37 आणि इथे मात्र हा कॅच अप्रतिम मुबारक आहे. त्या ठिकाणी चुकी मात्र मुळीच त्या ठिकाणी घडली नाही. स्टेट खेळला होता, अगदी सरळ बॅटना स्ट्रोक खेळला होता मात्र एलिमिनेशन कुठेतरी कमी पडलं गेलं. फलंदाज बाद. 36 धावेची पार्टनरशिप या जोडीच्या माध्यमातून आपण पाहिली. बॅटर या ठिकाणी बाद होतोय मिस्टर गौतम. पहिली विकेट आपण जहीर पाहिलं तर 1 धावसंख्येवर पहिली विकेट पडली गेली होती. त्यानंतर मात्र 36 धावेची पार्टनर. 36चा आकडा जहीर, 36चा आकडा. नेहमी म्हणतात की 36चा आकडा दोघांमध्ये कधीही नसावा मात्र लग्न जुळवण्यासाठी 36 गुण देखील तितकेच महत्त्वाचे असतात. 37, 37 धावा मात्र 36 धावेची पार्टनरशिप, महत्त्वपूर्ण पार्टनरशिप. आज एनसीसीच्या या धावफलकाला वेग आलाय तो या वेग आलाय ते या जोडीमुळे. काय इनिंग खेळा गौतमसाठी एकदा टाळ्या व्हायला हव्यात. अफलातून इनिंग आपण गौतम याची पाहिली. जवळजवळ गौतमनं बनवल्या आपल्या टीमसाठी 11 चेंडू आणि 21 धावा. काय बॅटिंग केली, अप्रतिम बॅटिंग. सही का भरसा जी. अब संदीप ऊपर सैंडी बैटिंग के लिए मैदान के अंदर दाखिल होते हुए अब वहां भी बात कीजिए तो 15 गेंदों का खेलाना बाकी, कदमों का इस्तेमाल किया था. स्ट्रेट ड्राइव में खेला था गौतम पहाड़ी ने मगर वहां पर मुबारक खान थे. क्या वो निगाह रखी थी गेंद पर. लंगन सिलवाइटिस लंगन तक आए और बेहतरीन वो कैच को अंजाम दिया मुबारक खान ने. और वहां पर गौतम की खेल को विराम लगता हुआ नजर आया. दूसरा विकेट गिरता हुआ एनसीसी नारंगी का. न्यू बैटर मैदान पर संदीप अगली गेंद के अंदर यार शॉट गेंद बैकफुट पर जगह बनाती है यार. गेंद थर्ड मैन पर ट्रैवल हो रही है. खिलाड़ी गेंद का पीछा करे. आउटफील्ड फास्ट है. गेंद नहीं रुकेगी. गेंद सीमा के बाहर. ये आता हुआ लाजवाब एनसीसी चौका कमांडी.
संख्या बोलती हुई इस मैदान पर 41 रनों पर क्या बेहतरीन गेंद को कदमों का इस्तेमाल किया, देखा था कि वो अंदर के करीब आ रही थी, सिर्फ बल्ला रख दिया और गेंद दोनों खिलाड़ी टरमान को चीरती हुई सीमा रेखा के बाहर। यह आता हुआ बेहतरीन चौका संदीप के बल्ले से। सेन्सिबल क्रिकेट, नक्कीच कौतुक असेल सँडीचं। यावेळेस पुन्हा एकदा ऑफ साईडला लॉफ्टेड ड्राईव्ह आपण पाहिला, डीपमधून फिल्डर वेगाने येतोय कव्हर क्षेत्रामध्ये, थोडंसं मिसफील्ड झाली, 2 धावा या ठिकाणी देखील नक्कीच मिळतील। आनंदाचं वातावरण आहे, डगआउट मधून टाळ्या देखील येत आहेत, कारण जो मैदानाच्या आतमध्ये खेळ सुरू आहे जहीर, तो खेळ जे प्रेक्षक आहेत आणि जे डगआउट मध्ये जे फिल्डर आहेत, खेळाडू आहेत, त्यांना देखील आनंद देणारा खेळ सुरू आहे, त्याच्यामुळे टाळ्या येत आहेत। सही कहा सर जी, क्योंकि ताली आएगी तो खिलाड़ी का हौसला भी बुलंद होगा। अगली गेंद संदीप सैंडी खेलने के तैयार, फील्ड जगह बना दी है, खिलाड़ी है वहां पर, मगर जब तक गेंद को फील्ड करते तुरंत खराब है, दूसरे की मांग हो जाएगी। वहां पर बैकअप नहीं था, मगर बैकअप अब होता हुआ 2 रन के साथ इसको लाकर जाता हुआ 45 रनों पर एनसीसी नारंगी 11 टीम की 2 विकेट के नुकसान पर 4 ओवर का खेल समाप्त हुआ है। एक छोटा सा ब्रेक, 5वीं ओवर की कहानी की शुरुआत होगी, जब तक लेते छोटा सा ब्रेक में सुनते मधुर संगीत, कम ऑन डीजे। जी 12 गेंदों का खेल अभी भी आना बाकी है, 24 गेंदों में 45 रन, 2 विकेट गंवाई एनसीसी नारंगी टीम ने। आप क्या विचार करें कि 12 गेंदों में 20 से 25 रन और इस मैदान पर एनसीसी टीम के बल्लेबाज छोड़ पाएंगे भरत सर जी? प्रयत्न तोच असेल, कारण आतापर्यंत फक्त आणि फक्त 2 विकेट एनसीसी टीमच्या पडल्या आहेत, त्याच्यामुळे कोठा मोठा आहे, बॅटिंग ऑर्डर लांबलचक आहे। लक्षात ठेवा, इथून जर 5 ते 6 बॅटिंग जवळपास विकेट पडल्या गेल्या असं जाहीर, तर कदाचित मी म्हणेल थोडाफार दबाव जाणवला असता, स्कोरबोर्ड तर कदाचित नक्कीच थांबला असता, मात्र इथून फक्त 2 विकेट पडल्यात, अजूनही 12 चेंडूंचा खेळ आहे। प्रयत्न असेल एनसीसीचा की या 12 चेंडूमध्ये 20, या 20च्या पलीकडे मात्र या ठिकाणी थांबवावं लागेल। वालिम या टीमला प्रयत्न करावा लागेल, इथून या येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 10 ते 15 धावा, 10 ते 15 या धावसंख्येवर एनसीसी टीमला थांबवावं लागेल। तसं जर झालं तर नक्कीच 55 ते 60 धावा ह्या मात्र वालिव टीमच्या समोर येतील। सही कहा, सही शॉट आएंगे, 5वीं ओवर लिखे धीरज स्ट्राइक पर है, धीरज पाटिल लॉन्ग स्ट्राइक पर, संदीप सैंडी लॉन्ग स्ट्राइक पर है। फील्डिंग की सजावट आप देख रहे धीरज, जहां जब तक विकेट कीपर पर है, एक बेहतरीन खिलाड़ी रहे, अपने वालू टीम के लिए बहुत साल दिया, अच्छा बल्लेबाजी गेंद ऑलराउंडर खिलाड़ी बनकर उभरे हैं। सिराज की अगली गेंद ऑफ स्टंप पर गेंद थी, पॉइंट वहां पर खराब गेंद की हो, छेड़छाड़ी कर दी धीरज पाटिल ने और बल्लेबाज गॉन, तीसरा झटका, कमांड डीजे। बॅटर प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, बॅटर पासून भरपूर लांब ठेवला होता, रेंज पासून भरपूर लांब ठेवला होता आणि या लांबच्या चेंडूला कुठेतरी जहीर तुम्ही म्हटल्याप्रमाणे छेडखानी करण्याचा प्रयत्न केला होता। रस्त्यावरून बाजूला जाणाऱ्या मुलीला कधीही छेडायचं नसतं, त्याप्रमाणे या लांबच्या चेंडूला देखील कधीही छेडायचं नसतं। तो स्ट्रोक खेळला गेला, अगदी त्या ठिकाणी फिल्डर जो आहे बॅकवर्ड पॉईंट रिझनमध्ये त्या फिल्डरला निवडलं गेलं। महत्त्वपूर्ण इनिंग मात्र या ठिकाणी फलंदाज बाद झाला, तो म्हणजेच धीरज या ठिकाणी बाद झाला। जवळजवळ 9 चेंडू आणि 9 चेंडूमध्ये 13 धावा धीरजने आपल्या टीमसाठी बनवला। बघा गौतम बाद झाला, गौतमच्या पाठोपाठ गौतमचा पार्टनर देखील जास्त वेळ खेळपट्टीवर राहिला नाहीये, त्याने देखील गौतमच्या पाठोपाठ येण्याचा निर्णय घेतला। 3 विकेट, धावा झाल्यात फलकावर नारिंगी या टीमच्या, त्या 45 धावा। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात आहे मिस्टर पार्थ पाटील, एका साईडला सँडी, एका साईडला पार्थ आहे। मात्र इथून जी वापसी या पहिल्या चेंडूमधून मात्र दाखवून दिले की हे 12 चेंडू आहेत, या 12 चेंडूमधून आम्हाला 10 ते 15 या धावसंख्येवर थांबवायचं आहे नारंगी टीमला। तसं जर झालं तर नक्कीच एक कमी टोटल पाहायला मिळेल, मात्र इथून जर पुन्हा एकदा नारंगी संघ शूट झाला तर 70च्या पलीकडचा आकडा समोर येईल। सही का भरत सजीब न्यू बैटर पहुंच गया है बैटिंग करने के लिए, मगर अब 11 गेंदें। सिराज ने पहली गेंद पर एक बेहतरीन गेंद ऑफ स्टंप के बाहर डाली थी, उसको छेड़खानी कर दी दे रहा था पाटिल ने और वहां पर सीधा कवर पॉइंट के खिलाड़ी के हाथों में गेंद। अगली गेंद
ऑफ स्टंप पर आउटसाइड खेलना चाहता गेंद स्ट्राइकर पर लगी, मिस टाइम शॉट है मिडाम्बर। ये जब तक 30 सर्कल के अंदर गिर जाएगी। एक रन पूरा करते हुए दोनों बल्लेबाज ने अपने खाते को ओपन किया, टीम को पहुंचाया 46 रनों पर 3 विकेट के नुकसान पर। अभी भी 10 गेंदों का खेल आपके पास है, 10 गेंदों में 20 से 25 रन जुड़ जाएंगे तो एक मुकाबला देखने को मजा भी आ जाएगा, क्योंकि कल से मुकाबले एक लाजवाब चल रहे 60 का आंकड़ा इस मैदान पर जरूर पूरा किया बल्लेबाजों ने पहली इनिंग में, मगर दूसरी इनिंग में वो लाजवाब मुकाबले आखिरी गेंद तक वो लड़ाई हमें देखने को मिली है। नक्कीच ग्रामीण विभाग आपण चांगल्या प्रकारे पाहिला। एक फॉर्मॅट म्हणजे आजचा हा अंतिम दिवस आहे, एक फॉर्मॅट उद्यापासून मला वाटतं ओपन गटाला आपण सुरुवात करणार आहोत। चांगला चेंडू आहे, पडल्यानंतर आपण स्विंग पाहिला, पडल्यानंतर चेंडू बाहेर वळतोय, जबरदस्त चेंडू हाताळला गेला, बीट झाला त्या ठिकाणी मिस्टर सैंडी, एक ब्लैंक स्टेप खेळला गेला, चेंडू येते डॉट। सही का बरसजी ऑफ स्टंप की गेंद थी, ऑन साइड खेलने गए थे, गेंद टप्पा गिरने के बाद थोड़ी सी कट होती हुई, अभी भी 9 गेंदों का खेलना बाकी, स्कोर अपनी जगह पे रुका हुआ 46 रनों पर 3 विकेट के नुकसान पर एनसीसी नारंगी टीम का। मगर अब बल्लेबाजी के जलवे दिखाने होंगे, गेयर बदलने होगा। सैंडी ने एक बेहतरीन आते साथ चौका लगाया था, फात को अभी स्टार्ट सिंगल के साथ वो नॉन स्ट्राइक पर है। सिराज की अगली गेंद फ्रॉम द विकेट आउटसाइड पर मिस टाइम है, पैड का टो लग गया, गेंद ऊंचाई कवर पर खिलाड़ी है और ये लाजवाब कैच ड्रॉप, ये तो लड्डू था, गिरा दिया। बल्लेबाज चले जाते मैदान के बाहर, मगर भरत जी ये मौके बार बार नहीं आते, वहां पर कैच का मौका आया था और किसको आपने मौका दिया? सैंडी को मौका दिया है। क्या कहना चाहेंगे? ज्यावेळेस एखाद्या बॅटरला संधी मिळते त्यावेळेस त्या बॅटरनं अनेकदा टेनिस क्रिकेटमध्ये अनेकदा त्या संधीचं सून केले। जहीर येथे मात्र एक संधी निर्माण केली होती, गोलंदाजांना आणखी एक मोठी विकेट प्राप्त करता आली असती, मात्र कॅच त्या ठिकाणी झाला ड्रॉप। प्रत्येक कॅचेस कुठलाही फलंदाज असू द्या, प्रत्येक विकेट ह्या क्रिकेटमध्ये खूप मौल्यवान असतात, महत्त्वपूर्ण असतात। जागा बनवली होती, शफल झाला होता, बॉडीला पूर्ण टर्न करून चेंडूला ऑन साइडला खेळायचं होतं। या ठिकाणी देखील सिंगल मिळेल, चेंडू आदळला गेला तो पॅडवर, लेग बायच्या स्वरूपात सिंगल, धावसंख्या झाली आहे ती 48। काय गोलंदाजी सुरू है जहीर। सही का सर जी, अशरफ थे वहां पर कवर पर और उन्होंने कैच छोड़ा था सैंडी का, क्या वो कैच का नतीजा इस मैदान पर कुछ अंदाज में हम दवा देख पाएंगे? अशरफ की अगली गेंद आउटसाइड पर, गेंद को खेला, गेंद हवा में, खिलाड़ी वहां पर जा रहे, बेहतरीन एफर्ट लगाया है, मगर गेंद आपसी मारे का बाहर, ये आता हुआ मैक्सिमम 6 रन। काय गाणं वाजलं गेलंय, खऱ्या अर्थानं आज नक्की सैंडी कोणाच्या पाय पडून हेच कळत नाहीये। बाप्पा काही ठिकाणी आहेत तर बाप्पांचं काही ठिकाणी नक्कीच बाप्पा आपल्या घरी देखील गेलेत, मात्र कदाचित येताना त्यांनी त्यांच्या आईबाबांचं पायानं स्पर्श केला असेल, इतकं मात्र निश्चित आहे की एकदा नाहीये जहीर, सलग 2दा संधी या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी मिळते। श्री यानंतर होना सामना दोनों कप्तान वसई कोलीवाड़ा और बॉलिंग टीम के कप्तान टॉस बॉक्स के करीब आ जाए, अपनी फॉर्मेलिटी पूरी करें, हमारे कमेटी से आप रब्ता कायम करें। इसके बाद होने वाला वो पहली इनिंग का पहला वो आखिरी मुकाबला, फिर दूसरी फेरी के मुकाबले शुरू होंगे। भरत सर जी नक्कीच जहीर 54 धावा फलकावर 5 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झाला आहे। अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतायत, नारंगी खाडी एंडच्या दिशेने येतोय। सलाउद्दीनला आपण पाहतोय, अंतिम षटक स्लॉग ओव्हर आणि स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून आपण सलाउद्दीन या गोलंदाजाला पाहतोय। सही का सलाउद्दीन भरत सर जी, एक 3-4 महीने उसके बाद फिर 1 साल की बात की जाए, सलाउद्दीन मलाड मालोनी की बेहतरीन और टूर में खेलने गए थे और क्या प्रदर्शन अपनी गेंदबाजी का। उसके बाद बल्लेबाजी में तो अर्धशतक की पारी 2 बार उन्होंने खेली थी उस मलाड मालोनी के मैदान पर, मगर आज अपनी टीम के लिए इस मैदान पर अपने खेल का जलवा बिखरना होगा, मगर आज करना होगा टीम को थोड़ी सी परेशानी में वहां से दूर करना होगा। 54 रन बने, 2-3 विकेट के नुकसान पर एनसीसी नारंगी टीम आने वाली ये 6 गेंदों की कहानी, क्या एनसीसी बल्लेबाज 2000 बल्लेबाजी कर 60 से 65 रन तक जा पहुंचेगी या फिर टीम बैकअप करेगी? वालू टीम इस मैदान पर करना होगा। सलाउद्दीन को लेफ्ट हाथ की गेंदबाज है, प्रात स्ट्राइक पर है, नॉन स्ट्राइक पर सैंडी ऊपर संदीप। आप देख रहे हैं बड़ा मुकाबला, इसके बाद आने वाला बड़ा मुकाबले का भी टॉस होगा। इस ओवर के बाद दोनों कप्तान भी तैयार हो जाएंगे टॉस बॉक्स में, वहां पर हमारे तुकान सर जी और प्रशांत सर जी रहेंगे। बड़ा मुकाबला है, आने वाली ये 6 गेंदें।
ऑफ स्टंप पर आए गेंद को खेला, फाइन लेग पर जारी, आउटफील्ड फास्ट है, ये गेंद नहीं रुकेगी, ये आता हुआ एनसीसी 4 रन कमांडीज है। वाली 5 गेंदों की कहानी का खेल बचा है। दुपारचं सत्र आहे आणि गरमागरम क्रिकेट आहे. मात्र कालच्या दिवसापासून आजचा जो दिवस आहे, आजचं जे वातावरण आहे जहीर हे थोडंसं वेगळं आहे. काल या क्षेत्रामध्ये आपण जवळपास काही हवेचं जे प्रमाण होतं ते मोठ्या प्रमाणात पाहिलं होतं. आज हवा थोडीशी मंदावली आहे. दुपारचं क्लायमेट आहे, गरमागरम क्रिकेट आहे. नक्कीच एका चांगल्या स्थितीमध्ये आपण एनसीसी या टीमला पाहतोय. आणि इथून ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला की 70च्या पलीकडे नक्कीच तो प्रयत्न तर असेलच. स्ट्रेट बॅट फटका आपण पाहतो, डीप ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जात होता. मात्र याच कालावधीमध्ये या 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या झाली आहे फलकावर ती म्हणजे 60 धावा झाल्यात. एक समाधानकारक स्कोर एनसीसी नारंगी या टीमने उभारलाय. सही कहा सर जी, पहली विकेट जल से गिरने के बाद पारी को संभाला था कप्तान, अगली गेंद रात के लिए आते हुए आउट साइड पर गेंद को खेला, सकते ताकत नहीं उतनी लगी नहीं, मगर गेंद स्क्वालक पर जब तक खिलाड़ी आकर फील्ड कर पाएंगे, 1 को 2 में तब्दील करने का प्रयास है, मगर एक ही रन से संतोष होना पड़ेगा. 1 रन के साथ इसको जाकर पहुंचा हुआ 61. 61 रनों पर 3 गेंदों का खेल आना बाकी. सलाउद्दीन गेंदबाजी पर है, लेफ्ट हाथ के गेंदबाज, मगर उतना ही खतरनाक बल्लेबाज स्ट्राइक पर है संदीप उपर सैंडी. बस जी क्या कहना चाहेंगे आप? या 3 चेंडूमध्ये एकही मोठा फटका जाता कामा नाहीये आणि इथून प्रयत्न नारंगीचा असेल की मोठा फटका खेळायचा. मात्र धावफलक आणखीन तुम्हाला कमी करायचं असेल तर धावा झाल्या आहेत त्या तब्बल आपण पाहतोय 61 धावा. यावेळेस कोलवा टप्प्याचा चेंडू व्हाईट यॉर्करचा मारा गोलंदाजानं केला होता. सिंगल तर वेगानं पूर्ण केलाच होता. गोलंदाज चेंडूला फील्ड करण्यासाठी येतोय. तत्पूर्वी मात्र या 2 धावा या ठिकाणी कंप्लीट करतोय सँडी. धावा झाल्या आहेत त्या म्हणजेच 63. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 2 चेंडूमध्ये 6, 12 किंवा या 2 चेंडूमध्ये एखादा डॉट बॉल, एखादी विकेट. सही का बरसत जी, आने वाली 2 गेंदों की कहानी है. सैंडी 63 रन बने हैं. आने वाली ये 2 गेंदें सैंडी के लिए आती हुई और अच्छी गेंद अंदर के करीब आई. धीरज झा गेंद को फील कर पाएंगे. वहां पर डबल माइंड में खेलने गए सैंडी और गेंद सीधी विकेट कीपर के दस्तान में. खेला जाए या छोड़ा जाए, क्या गेंदबाजी का जलवा सलाउद्दीन के द्वारा होता हुआ. ये आखिरी गेंद इनिंग की पहली इनिंग है, मगर दोनों कप्तान तैयार हो जाए. बॉलिंग एक तरफ और एक तरफ वसई कोलीवाडा दोन्ही कर्णधार. आपल्याला विनंती आहे टॉस बॉक्स मध्ये आपण तैयार व्हा. टॉस होगा इसके बाद, मगर ये आखिरी गेंद के लिए चर्चा दोनों बैटर में हुई है, मगर क्या वो आखिरी गेंद फायदेमंद देकर जाएगी बल्लेबाज या फिर गेंदबाज फायदेमंद हो जाएंगे. ये आखिरी गेंद का खेल है. बरसा जी क्या कहना चाहेंगे? अंतिम चेंडू आहे. धावा झाल्यात फळकावर त्या 63 धावा. मोठा फटका खेळायचा होता. यावेळेस या शेवटच्या चेंडूवर मात्र हा सिंगल काढण्याचा प्रयत्न होता, मात्र रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी या शेवटच्या चेंडूवर विकेट मिळते. संघ थांबला गेला. एनसीसी नारंगी 6 षटकांच्या समाप्तीनंतर तो तब्बल 63 या धावसंख्येवर आणि 64 धावा विजयासाठी दिल्या जात आहेत रितिका 11 वालिव या टीमला. एक घमासान आपण पाहिलं. जवळपास सुरुवात नक्कीच थोडीशी धीम्या गतीची आपण पाहिली होती एनसीसी नारंगी या टीमची. त्यानंतर मात्र कुठेतरी तो वेग पकडला, कारण पहिलं षटक जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा 5. क्रमांक 2चं षटक 14 धावा. त्यानंतर मात्र जो वेग पकडला नारंगी या टीमनं तब्बल 35, 45, 54 आणि 63. पुढे एकदा का नारंगी संघ गेला तर पुन्हा मागे वळून या टीमनं पाहिलं नाहीये. मोठा धाव फलक आहे. 63 धावा झाल्या आहेत. 64 करायचे आहेत वालिव या टीमला. आपण या मॅचचा पूर्वार्ध पाहिला. उत्तरार्ध कसं असेल, कुठला संघ पुढे वाटचाल करेल आणि कुठल्या संघाचा मात्र प्रवास या ठिकाणी थांबला जाईल, थोड्याच वेळात पुन्हा आम्ही जॉईन होऊ. मात्र तत्पूर्वी आपण जाऊया टॉस बॉक्सच्या दिशेनं. त्या ठिकाणी आमचे साथी समालोचक आहेत तुकारामजी मांगेला. शुक्रिया भरत राव सर जी. चलिए आइए हमारे कमेटी, पहले दोनों कप्तानों का, टीमों का हम सम्मान स्वागत करेंगे, जिन्होंने इस टूर्नामेंट के लिए बड़ा योगदान दिया है. हर बार यहाँ पर टीम खेलती है. एक तरफ बोलिंग को हम देख रहे हैं तो एक तरफ हम देख रहे हैं वसई खोलीवाड़ा टीम को. एक लाजवाब मुकाबला आने वाला है. सिक्का उछलने वाला है दोस्तों. काम मत जाइए किसके पक्ष में वो गिरेगा. हमारे शंतरम सर जी हैं, मगर हमारे बाबू आइए आपके सुबह हाथों से ये टॉर्च और हमारे दोनों टीमों का सम्मान होना बहुत जरूरी है. हम पहले बॉलिंग की टीम के कप्तान का सम्मान करेंगे. एक मैनू के कैमरा चालू है दोनों, आप खाली वहां पर ध्यान रखिए.
हमारी डीबीएन लाइव है, और उसके बाद हम वसई खुलीवाड़ा दोनों टीमों को हमारे अतिथि मेहमान बेस्ट ऑफ लक दे रहे हैं। और आइए अब दोस्तों, सिक्का उछलने वाला है, किसके पक्ष में गिरेगा, कौन गेंदबाजी और कौन बल्लेबाजी करेगा, ये हम देखेंगे। एक तरफ है हमारी वसई खुलीवाड़ा और एक तरफ है बॉलिंग। छाप कॉल किया है और आया है काठा, तो यहां पर टॉस जीता है। हमारे अतिथि मेहमान से गुजारिश करेंगे हम कि आप जाकर मैच का आनंद ले। और बॉलिंग टीम के कप्तान ने सिक्का उछला था, गिरा बॉलिंग के पक्ष में। क्या करना चाहेंगे? पहले हम फील्डिंग करना चाहेंगे। 6 ओवर का मैच है, 2 एंड से गेंदबाजी होगी, तो कितने रनों पर आप रोकना चाहेंगे सामने टीम को? 2 एंड से हो रहा है, इसलिए स्कोर कितना होगा वो मालूम नहीं है, इसलिए हम लोग पहले फील्डिंग करना चाहेंगे। शुक्रिया। मगर आप इस मैदान पर एनसीसी नारंगी ट्रॉफी 2025 खेलने के लिए आए हैं, कैसा लग रहा है आयोजन नियोजन? सर ये ग्राउंड से ही हमने खेलना चालू किया था, पहला मैच भी हमारा यहाँ से ही चालू हुआ था, तो ये ग्राउंड हमारे लिए हमेशा स्पेशल है। शुक्रिया। ये थे कप्तान बॉलिंग की, इसकी हमने राय सुनी जिन्होंने टॉस जीता है। शुक्रिया आपको बहुत बहुत। हम वसई खुलीवाड़ा के कप्तान की तरफ जाएंगे। निकलिए दो शब्द, आप अगर टॉस जीतते तो आपका निर्णय क्या होता? बॅटिंगच घेणार होता, तर नक्कीच आपण या सामन्यामध्ये खेळण्यासाठी आलो आहोत। या आयोजन नियोजन कसं वाटतं आपल्याला? मस्त, एकदम चांगलं वाटते। शुक्रिया आपल्याला दोन्ही संघाला आपण देऊया हार्दिक शुभेच्छा। टॉस बॉक्स से ऐसा आवाज था, जीता है और पहले गेंदबाजी करने का फैसला लिया। वसई खुलीवाड़ा को दी है दावत बल्लेबाजी के लिए। हम सीधा चलेंगे कॉम बॉक्स में, जहां पर एक महासंग्राम का दूसरी इनिंग आना बाकी है। मगर एक तरफ ने नारंगी ने बल्लेबाजी की है, जहां पर 64 रन का टारगेट रखा है वाली टीम के सामने। क्या वो पूरा होगा? नहीं पूरा होगा। चलेंगे हमारे सीधा कॉम बॉक्स। धन्यवाद झैरवे यांचा आवाज आपण ऐकत होता। नारंगी ग्रामस्थ घडामोडीला आयोजित एनसी चषक 2025 वर्ष 26वा क्रिकेटचा महासंग्राम आजचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील तिसरा सामना। एका बाजूला एनसीसी नारंगी, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं टीम वालीवचा संघ मैदानावरती दाखल होतोय आणि वालीवचा टीमचा ट्रॅक रेकॉर्ड देखील चांगला आहे। बऱ्याचशा स्पर्धेमध्ये त्यांनी जवळपास एंड ऑफ द डे पर्यंत मजाला नेहमीच वालीवच्या संघानं मारलेली आपण पाहिले। तो संघ आता मैदानावरती खेळेल। शुक्रिया तुकाराम सर जी। एक टॉच हुआ है, मगर हम हमारी तुकाराम सर जी के पास आएंगे दोस्तों, क्योंकि एक बड़ा मुकाबला है। एनसीसी नारंगी घरोली टीम है, इसमें वालू ने भी लेजर का मुकाबले बहुत खेले यहाँ पर हर खिलाड़ी ने। तुकाराम सर जी के साथ जुड़ जाएंगे, क्या कहेंगे तुकाराम सर जी? निलेश सांबरे आणि धीरज ही जोडी मैदानावरती आहेत आणि जसं आपण उल्लेख ते केला, वालीव संघाने प्रत्येक वेळेला म्हणजे सारंग वॉरियर्स असू द्या, तेजल 11 असूया की आताही वालीव आपण खेळतोय, या सर्वांनी या मैदानावरती चांगला खेळ दाखवलेला आहे बऱ्याच वेळा। म्हणजे धीरजाचा खेळ आपण पाहिला आहे, निलेश सांबरे आहेत आणि काल एक ऑक्शन झालं होतं, म्हणजे पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग जी आता होते त्या ऑक्शनमध्ये सांबरे बंधूंनी देखील कमाल केली होती। म्हणजे निलेश सांबरे असेल, नंतर आपण त्यांचे बंधू संदीप सांबरे त्यांनाही पाहिलं होतं। मॅच ऑन झालाय, आव्हान आहे 64 धावांचं। पहिले षटक करण्यासाठी धीरज पाटील हात येणारा चेंडू होता, थोडासा उचली घेतोय, सन्मानजनक खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला फील्ड केलं जाईल आणि नारंगीसाठी वेगळी लढाई। एनसीसी नारंगी 2019 पासून जर आपण प्रवास पाहिला तर याच्या अगोदरची स्पर्धा होती ना कैलासवासी गणपत बाबर पाटील, याच्यामध्ये त्याने मागच्या 5 वर्षामध्ये 3 वेळा त्या टप्प्यापर्यंत पोहोचलेत। फक्त ही स्पर्धा आहे ज्या स्पर्धेमध्ये जाताना बराच वेळ गेलाय, त्याच्यामुळे या वर्षी जिंकायचं आहे या उद्देशाने त्यांनाही खेळायचं आहे। सही का वर्ष तुकाराम सर जी, बेहतरीन गेंद लेट कट कर दिया, गेंद शॉट मारना गली पर है, बेहतरीन फील्डिंग। देखिए आज दोनों टीमें इस मैदान पर अपने इरादे लेकर आई है और आपने सही कहा भरत सर तुकाराम सर जी कि इस मैदान पर अगर जीतना है ना एनसीसी नारंगी
को जो 2000 में आप चैंपियन के करीब में थे, मगर आप इस चॅम्पियन तक जाना है तो मेहनत पसीने गंवाने पडेंगे. मेहनत करायची आहे, कारण ही मानाची, अभिमानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची जी स्पर्धा आहे ती आपण घरच्या मैदानावरती खेळतोय. परफॉर्मन्स आपल्यालाही द्यायचा आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर कट करायचा होता, थोडंसं लांबून खेळले, दूर खेळले. बघा मागचा पाय बरोबर क्रीजमध्ये राहिला, पुढचा पाय थोडासा स्क्वेअर ऑन झाला, थोडेसे लांबवरनं या चेंडूला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न निलेश सांबरे यांनी केला होता. पहिले 3 चेंडूचा खेळ झालाय, धावा धाबलकावरती 2. सही का भरत सर, तुकान सर जी, इस मैदान पर अगली गेंद ये घूमर है, ये नो बॉल आ जाएगी, मगर गेंद को बराबर कन्वर्ट नहीं कर पाते संदीप. गेंद स्क्वालिक क्षेत्र में ट्रैवल हुई है, नो बॉल 1+1 आया है और अगली गेंद का इंतजार बल्लेबाज कर रहे हैं, मगर हम पार का इंतजार करें, उनके सर पर से ये उंगली घूमने वाली है. सर जी क्या कहना चाहेंगे आप? बिल्कुल, जैसे आप कहते हैं ना, दे घुमा के खेळणे का मौका, तसा म्हणजे मराठीमध्ये सांगितलं तर मुक्त असताना आपल्याला खेळायचा हा फटका जी संधी प्राप्त आहे. आणि बेस्ट बॅट्समन आहे, म्हणजे एक हिटर म्हणून नेहमीच आपण धीरज जायना पाहिलंय, ते स्ट्रायकर एंड आहेत. फीटचा चेंडू, धीरज समोर, धीरज टू धीरज होता. मिस टाइम स्ट्रोक, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत गौतम पाटील, थोडेसे दूरवरती आहेत. एक धावे चेंडूवरती पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आणि धीरजचा अर्थ देखील सब्र असतो, संयम, सब्र. काल मी म्हटलं होतं का सब्र रखिए, सब्र का फल मीठा होता है, लेकिन एक जिनको डायबिटीज है वो सब्र ना रखे, क्योंकि उसका फल थोड़ा सा मीठा होता है. सही कहा सर जी, आपने इस मैदान पर धीरज ने शॉट को खेला था, मिस टाइम शॉट. अगली गेंद धीरज पटेल की, धीरज झा की आती हुई उंगली फेरी थी आउटसाइड पर, धीरज झा के बल्ले से कट करके आवाज, गेंद सीमा रेखा बाहर, 6 रन. जबरदस्त हिट, बरोबर स्लॉट मध्ये चेंडू होता, म्हणून धीरज झाचा उल्लेख आम्ही त्याच करता केला होता. आक्रमक फलंदाज, अटॅकिंग बॅट्समन आहे. वालीव प्रीमियर लीग जी होते ना त्याच्यामध्ये सर्वात रेटिंग मध्ये हा खेळाडू असतो, म्हणजे धीरज झा असतो. त्याच्यामुळे तिथून त्यांना भरलेला खेळ मिळाली संधी, आणि काही वर्षामध्ये 4-5 वर्षामध्ये आपण जर या खेळाडूचा खेळ पाहिला ना तर मोठमोठ्या संघांमध्ये खेळताना सुद्धा धीरज झाला पाहिलंय. त्याच्यामुळे त्याची भूमिका महत्वाची आहे. आणि हा चेंडू मिडविकेटच्या दिशेनं ठोकलाय धीरज झाच्या बॅटमधनं. असिस्टचा धीरजवरती आक्रमण आहे, डीप ओव्हर धीरज डॉमिनेट असतं. पाहायला लागला, अपील जरूर झाले, पंचाने सांगितलं थोडंसं बाहेर हिट झालाय. पिचिंग बाहेर, इम्पॅक्ट बाहेर, लेग बायचा इशारा पंचाकडनं होत असताना एक धाव स्कोरबोर्डमध्ये ऍड होईल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. आफ्टर 1 ओव्हर पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा येते धावकरती 13. पाटला काय 64 धावांचा 64 यानी जहीर भाई 6-4 आपको मारना है, आपने एक 6 मारा है, स्कोर जाऊन पोचला 13 फॉर नो लॉस. हे महत्वाचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि दोन्ही संघांची जर आपण पाहिली नारंगी वालीव सामना नेहमीच चांगला राहिला. एका अर्थानं जर जायचं तर आजचा जो फॉर्मॅट आहे कालपासून जो आपण बघतोय, वसई तालुका एक गावी संघ, एक से बढ़कर एक संघ आहेत. प्रेडिक्ट करणं कठीण असतं कोण जिंकणार कोण पराभूत होणार. मागचे 2 सामने आपण पाहिलेत, वाटलं होतं जुचंद्र संघ माघारी जातोय आणि त्याच वेळेला जुचंद्र संघ पुढे आला. आणि मागचा सामना जो कामन संघ मागच्या 2023 ची पुनरावृत्ती होते की काय, राहिल अन्सारी एका बाजूला उभा राहतोय की काय असं वाटलं आणि राहिल रंगामध्ये आला होता. म्हणून ही स्पर्धा अशी आहे, बदलणारी स्पर्धा, आणि जो प्रमुख बदल या स्पर्धेमध्ये आहेत दोन्ही एंडकडनं जे सामने खेळले जातात कदाचित त्याचा फरक फार जाणवतोय. सही कहा सर जी, वो फर्क ही इस मैदान पर जाना जा रहा है, क्योंकि मैं तो चाहूंगा कि कल जो मुकाबले 3 हुए, मैंने ऐसे मुकाबले नारंगी के मैदान पे बहुत बार किए, मगर ऐसे मुकाबले देखे नहीं जहां पर 3 मुकाबले ऐसा लग रहा था कि वो सामने वाली टीम अपनी झोली में डाल देगी, मगर गेंदबाजों ने वहां पर उंगली की जादू फिरी और मुकाबले को पलट दिया. सर जी बिल्कुल, ऐसे कहते हैं ना कि जीत के पहले जीत और हार के पहले हार कभी नहीं माननी चाहिए. जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत जीत नाही सेलिब्रेट करायची, आणि जोपर्यंत हारत नाही तोपर्यंत शोल्डर डाऊन नाही करायचे, शेवटच्या क्षणापर्यंत नाही. कारण क्रिकेटचा खेळच असा आहे. निशाद पहिला चेंडू, पहिला ऑफ स्टंपच्या बाहेर थोडासा कटी झालाय. मागच्या काही वर्षामध्ये निशादचा खेळ पाहिलाय. सुरुवात तिथून केली बी टीम कडनं, त्यानंतर ए टीम मध्ये प्रमोशन, आणि प्रत्येक वेळेला म्हणजे हे तर आपण खाडियनकडनं पाहतोय, ज्यावेळेला तो हवेच्या दिशेने सुद्धा येतो ना गोलंदाजी करताना, त्यावेळेला देखील निशादनं चांगली गोलंदाजी हाताळली आहेत. म्हणून पहिल्या षटकामध्ये धावा गेल्या 13. आता त्या रोखण्यासाठी निशादचा वापर नारंगी संघ करतोय. सही का तुकाराम सर जी, 29 गेंदे हैं, 51 रनों की अभी भी दरकार है, मंजिल दूर है, खेल अंधेर है, पार को चीरकर रास्ता बनाना होगा, मगर वहां पर निशान गेंदबाजी पर है, धीरज जॉय स्ट्राइक पर है.
ये ऑप्शन के बहुत ही बाहर गेंद है, अंपायर घूम जाएंगे, व्हाइट बॉल का इशारा आता हुआ एक्स्ट्रा रन के साथ रन संख्या 14 14 रनों पर जाती हुई। तो कौन सा जी हर गेंद पर समीकरण अब चेंज होगा, प्रेशर बल्लेबाजों पर गेंदबाजों पर यह निर्णित होता हुआ नजर आएगा। होणार, या बाजूला त्या बाजूला जाणार, जसा कालचा उल्लेख केला होता तराजूचं पारडं या बाजूला जाणार त्या बाजूला देखील जाणार। एनसीसी चषक 2025 26वे वर्ष जे आपण क्रिकेटचा महासंग्राम आणि महासंग्राम आहे, हा महासंग्राम आहे। या संग्रामामध्ये या लढाईमध्ये तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी दिसणार, कधी गोलंदाज हवी होणार, कधी फलंदाज त्याच्यावरती कुरघोडी करणार, त्याच्यामुळे महत्वाली लढाई आहे ना, या एकमेकांवरती कुरघोडी करण्याची प्रयत्न पूर्ण या स्पर्धेमध्ये वाढणार। कालच्यापासून आजचा दिवस तोच खेळ मैदानावरती चाललाय। 1.2 षटकांचा खेळ, दबाय दाबलकावरती 14-14। सही का सर जी, इस मैदान पर कभी गेंदबाज हैवी तो कभी बल्लेबाज हैवी, ये मुकाबला चलता हुआ। निशान की अगली गेंद जहां के लिए आती हुई, अच्छी गेंद देखिए, दिमाग की बत्ती को जलाया, हल्का सा खेल दिया और नीलेश हमने कुछ मैदान पर स्ट्राइक पर लाते हुए जहां रन संख्या की बात की जाए, रन संख्या 15 रन बिना कोई नुकसान के, विकेट नहीं गवाया, ये जामी की बात रहेगी। सर जी क्या कहना चाहेंगे आप? तेच स्ट्रॅटेजी असायला हवी, डावपेच तुमचे तेच असायला हवे की विकेट नाही गमवायचे, विकेट नाही द्यायचे। आता विकेट जर समोरचा नाही देणार तर तुम्हाला ते घेण्यासाठी प्रयत्न करावा लागणार, तुम्हाला तसे ऑपॉर्च्युनिटी संधी तुम्हाला निर्माण कराव्या लागणार त्या विकेट घेण्यासाठी। लेस सामरे ऑन स्ट्राईक, निशाद गोलंदाजीसाठी, हे बघा संधी निर्माण केली होती, इथे फिल्डिंग खराब फिल्डिंग खराब, पहिला झे सुटला, चेंडू सुटला आणि चेंडू गेला थर्ड मॅन रिझल्ट मध्ये। एक लक फॅक्टर जे असते ना, नशिबाचा 1% बाईनं तो भाग असलेला हा चौकार, निलेश सामरे यांच्या बॅटमधला चौकार, या चौकानं धावफलक जाऊन पोहोचला 19 धावफलकावरती पाटला काय 64 धावांचा तो टीम करते इथे रितिका 11 वालीव। सही का सर जी, दोनों खिलाड़ी को थर्ड मैन के खिलाड़ी को भी चीरा, विकेट कीपर को भी गेंद ने चीरा और गेंद थर्ड मैन बॉल लेने के बाद निशान की अपनी गेंद सामने की जाती हुई, अच्छी गेंद, आपको मौका है, आप मौका नहीं गवाएंगे। पवन वहां पर पवन से ले लिया क्या, बल्लेबाज का खेल समाप्त होता हुआ, पहिला विकेट कौन? पहिला गडी मागचे 2-3 चेंडू पाहिले तर थोडासा आउट स्विंगर होते, हा इन स्विंगर होता, आत येणारा पडला आणि थोडासा जो आत आलाय त्या आत येणाऱ्या चेंडूवरती खेळण्यासाठी जे तंत्र पाहिजे, थोडंसं मागे जाऊन खेळायचं होतं, दिशा द्यायची होती, तिथे निलेश सामरे थोडेसे कमी पडले। निलेश सामरेच्या रूपानं पहिला विकेट, पहिला गडी गमावलाय वालीवच्या या संघानं। हे षटक महत्वाचं होतं। बात कशा पद्धतीने झालं बघा, आपण पडला आणि थोडं आत आला अशा पद्धतीनं, जास्त नाही आत आला, 45 डिग्रीमध्ये नाही आला तो, म्हणजे आपण पाहिलं तर एक 60 डिग्रीच्या आसपास तो आत आलाय आणि त्यावेळेला जिथे ग्लोज असतं त्या ठिकाणी हा चेंडू लागलाय आणि पहिला विकेट, पहिला गडी, ब्रेक थ्रू पाहिजे होता, तो ब्रेक थ्रू आलाय, तो खास करून निशाद, म्हणून मी निशादचा उल्लेख केला। बघा ज्याला संधी मिळते ना तो नशीबवान असतो, जिसको मौका मिलता है वो नसीब वाला लेता है, लेकिन तो संधी निर्माण करतो ना तो कर्तृत्ववान असतो, आपके अंदर ॲबिलिटी आहे। निशादनं काय केलं, पहिला संधी त्यानं निर्माण केली आणि त्या संधीचं सोनं करण्याचं काम त्याने केलेलं आहे। पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावा 13 होते, आतापर्यंत जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ झालाय, धावा धावफलकावरती 19 सही का न्यू बैटर अशरफ और एक घातक बल्लेबाज मैदान पर दाखिल होता है वालू टीम का, जिन्होंने अपनी टीम के लिए वालू प्रीमियर लीग में लाजवाब बल्लेबाजी के जलवे बिक रहे थे, मगर आज इस मैदान पर अपनी टीम थोड़ी सी परेशानी से दूर करना होगा, मगर निशान गेंदबाजी पर अपनी जल्लो उंगली की जादू फेर रहे मैदान के अंदर। तुकान सर जी क्या कहना चाहेंगे आप? दोन्हीचा उल्लेख तुम्ही केला नक्की, अशरफ क्रमांक 3 महत्वाचा असतो। कट केलाय पॉइंट रिझर्व मध्ये फील्ड केले थोडासा चांगली फिल्डिंग हितांशूची, एक धाव या चेंडूवरती जलद गतीनं पूर्ण केली। या षटकामध्ये आपण पाहिलं एक मिस चान्स झाला, जो झेल सुटला, चौकार आला, एक गडी बाद झाला। 2 षटकांचा खेळ संपताना धावा धावफलकावरती 7 धावा खर्च केल्या निशादनं। 2 षटकांचा खेळ संपताना धावा धावफलकावरती 20 समीकरण बघणं गरजेचं आहे। आता इक्वेशन काय झाले, 64 धावांचा पाठला काय, 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 24 मध्ये डबल 4 44 धावा करायचे, 11च्या सरासरीने आता धावांचा पाठलाग करायचा आहे। सुरुवातीपासून हीच होती, जेव्हा तुम्हाला 6 षटकामध्ये 64 करायचे होते तेव्हा आसपास 30 होती, 11च्या आसपासची सरासरी होती। 24 चेंडू आणि धावा करायच्या त्या 44 धावा करायच्या आहेत। धीरज जे बॅटिंग करतायत 10 वरती आणि नुकतंच अशरफ यांनी आपलं खातं उघडले, ते खेळतायत 1 वरती। सही का तुकान सर जी, अशरफ, मगर अब गेंदबाजी पर उंगली के जादूगर और एक बेहतरीन गेंदबाज स्पिन के वो है जय गेंदबाजी पर आते हुए
क्या वो गेंदबाजी का जलवा हाली ऑफ टूर्नामेंट में आपने देखा विजय मामा चषक 2025 का थरार, वहां पर मैडन ओवर तुकान सर जी ये गेंदबाज ने फेंका था और वहां से टीम थोड़ी सी वापसी करने वाली थी, मगर थोड़ी सी फिर गेंदबाजी खराब हुई और वो मुकाबला एनसीसी नारंगी ने गंवाया था। मगर आज इस मैदान पर ये मौका है, ये मौके बार बार नहीं आते। क्या कहना चाहेंगे? बिल्कुल, जैसे आप हमेशा कहते ईद और दिवाळी बार बार नहीं आती। आता एनसीसी चषकाचा मौका तुम्हाला वर्षातनं एकदा येणार, त्याच्यामुळे तो मौका तुम्हाला साधायचा आहे। जय पाटील येतोय गोलंदाजीसाठी, जसं तुम्ही उल्लेख केला काही वर्षामध्ये या खेळाडूंनी यंगस्टरने केलेली प्रगती ते देखील आपण पाहिले। लेफ्ट आर्म गोलंदाज जो आता सज्ज होता, स्ट्रायकर आहे अशरफ, ज्याच्याकडे क्षमता आहे, मोठा फटका खेळण्याची क्षमता अशरफकडे देखील आहे। ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, ड्राईव्ह करायचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेनं फील्ड करतायत सँडी, जोपर्यंत फील्ड करतील एक धाव या चेंडूवरती पूर्ण। बघा या अशरफचा खेळ महत्वाचा आहे, पण सर्वात महत्वाचा आहे धीरज झहाचा रोल। जसं साहिल अन्सारीचा रोल पाहिला ना, सेम रोल मध्ये धीरज झा आहेत। स्कोर 21-21। सही कहा, जहां पर राहिल अंसारी का खेल देखा, धीरज झा का खेल बाकी है, मगर अगली गेंद जय की इस मैदान पर धीरज झा के लिए आती हुई। लो फुट टॉस खेलना, आउट साइड खेलना चाहते थे, वन बाउंस गेंद विकेट कीपर के दस्तानों में गई, सांसें रुकी थी गली में, बैट का आवाज आया था तो ऐसा लग रहा था कि कैच तो नहीं बन जाएगा। नाही, बाउन्स झाला होता, त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला काय असतं, पाठीरा का असतो, उत्साहित असतो बाबा, आवाज आल्यानंतर थोडासा उत्साह तो साजरा करतो तो, पण तिथे पंच देखील आहेत मैदानावरती। धीरज झा स्ट्रायकर येईल, गोलंदाज पुन्हा एकदा जय। फुल टॉस बॉल आहे, गॅपमध्ये वन बाउन्स ओव्हर द रोप, चेंडू गेला सीमारेषा बाहेर, पाहिजे होता, कारण पहिला एक षटकार आला होता, याच्या अगोदर धीरज झहाच्या बॅटमधनं षटकार आला होता, पण उसके बाद बहुत सारी गेंदे गई थी, त्याच्यानंतर बरेच काही चेंडू गेले होते आणि त्यानंतर आता हा चौकार, थोडासा वेळ पाहिला, वाट पाहिली आणि फुल टॉस चेंडू ज्या वेळेला आला तो संधी स्वीकार केली धीरज झहाच्या बॅटमध्ये, चौकारनं धावफलक जाऊन पोहोचलाय। 25-25 धावफलकावरती आहेत। सही कहा तुकान सर जी, अब फुल टॉस गेंद थी, गेंद हाथ से थोड़ी सी ऐसा लग रहा था कि सटक गई थी और उसका पूरा फायदा उठाया धीरज झा ने और गैप में खेल दिया। गेंद मिड विकेट बाउंड्री लाइन के बाद 4 रनों के लिए फरार हुई, इसको जाकर पहुंचा है 25। अभी भी मंजिलें दूर है, मगर एक तो गेंदे डॉट या फिर एक दो ब्रेक टू में विकेट आएगी तो ये मैच में फिर से वापसी कर पाएगी एनसीसी नारंगी। मगर मैं तो चाहूंगा कि तुकान सर जी ये 60-40 या 50-50 का मुकाबला आपको लग रहा है? 50-50, 60-40चा तो जमानाच आहे आता, डेव्हलपमेंट प्लॅन पण तसाच जातो आता, 60-40च्या रेशोमध्ये जातो, पण हा मॅच 50-50 वाला आहे। वालीवकडे तितकाच आहे, नारंगीकडे तितकाच आहे, त्याच्यामुळे हा बॅलन्स आतापर्यंत जर पाहिलं, आणि बॅलन्स काय होतो, ज्यावेळेला खाडीकडनं गोलंदाजी येते ना त्यावेळेला तो बॅलन्स होतो, तिथे धावा जर नाही आल्या, धावा आल्या तर मॅच त्या साईडला जातो। जसा जुचंदरचा मॅच आपण पाहिला होता सकाळी, संतोष भुवनचा आणि जुचंदरचा। स्ट्रायकरला पुन्हा एकदा सज्ज होते धीरज झा ऑन स्ट्राईक, लोअर फुट चेंडू टॉप ऑफ द बॅट लागलाय, समोर जोपर्यंत मयूर येतील फील्ड करतील, एक धाव या चेंडूवरती पूर्ण केले गेले। हो, संधी होती, पवननं चूक केली, मिस्टेक जरूर झाले, चेंडू तुमच्या दिशेने येत होता, त्याच्यामुळे त्या चेंडूवरती पोचायचं होतं, पहिला तर चेंडूला कलेक्ट करायचं होतं। ही संधी मयूरचा थ्रो हाताला लागून निसटला होता तो जयच्या, आणि जी संधी निर्माण झाली होती खास करून पवनला, ती संधी मात्र गमावली थी पवन। सही कहा सर जी, वहां पर गेंदबाज ने भी, जय ने गेंद को कलेक्ट नहीं किया था, पवन विकेट कीपर से आए थे। अगली गेंद इस मैदान पर सुरक्षित करना चाहते थे, अपील हुई अंपायर के पास, मगर अंपायर ने कहा गेंद और बल्ले की संपर्क नहीं हुआ। क्या बेहतरीन गेंद थी, अपील थी, उत्साह था, मगर विश्वास कम था। तुकान सर जी क्या कहना चाहेंगे आप? ना, ज्यावेळेला रिव्हर्सचा अटेम्प्ट केला त्यावेळेला तो बाउन्स झाला, म्हणजे चेंडू बॅटच्या जवळनं गेलाय आणि तो उसळलाय ना, त्याच्या वेळेला एका क्षणाला वाटलं की बॅटला स्पर्श झालाय की काय नाही झालाय, पण पंच अनुभवी पंच मैदानावरती, त्यामुळे त्यांनी निर्णय दिला होता का बॅटला नाही स्पर्श झालाय। 2.5 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय, धावफलकावरती 27। चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळले ते खास करून जयनं। सही कहा आपने, अभी भी यहां पर आखिरी गेंद आना बाकी है। जय की अगली गेंद धीरज झा के लिए, कदमों का इस्तेमाल किया, लॉन्ग पर खेला, गौतम पाटिल है, कैच बनेगा, मैच बनेगा, ले लिया कैच, धीरज झा की खेल को लगा दिया, वीराम गॉन। जबरदस्त कॅच, एका ज्यावेळेला बॉल निघाला ना बॅटमधनं त्यावेळेला वाटलं होतं हा लॉंग ऑफला क्लिअर करेल, लॉंग ऑफच्या वर जाईल, वालीव संघाचे पाठीराखे देखील उत्साहित होते, पण प्रेझेन्स ऑफ माइंड, शरीराचा भार, संतुलन व्यवस्थित सांभाळलं ते गौतम पाटीलनं, इथे अनुभव पाहिजे होता,
इथे नवीन एखादा खेळाडू असता ना तर कदाचित एक तर षटकार केला असता किंवा बॉर्डलाईनला स्पर्श तरी झाला असता, पण अनुभव होता गौतम पाटीलचा आणि तोच गौतम पाटीलचा अनुभव इथे फायदेशीर ठरलाय. रिव्ह्यू आहेत पाहण्याचा प्रयत्न. तिसरे पंच चला या. ज्यावेळेला कॅच टिपला गेलाय त्यावेळेला काय घडलंय ते पाहण्याचा प्रयत्न पंच आहेत. तिसरे पंच येतील, पाहतील, निहालतील आणि आपला निर्णय नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवतील. सही का तुकाराम सर जी, अब थोड़ी सी टेंशन वाला मुकाबला है क्योंकि अब यहाँ पर ओवर नंबर 3 का खेल समाप्त हुआ है. 18 गेंदे 37 रनों की अभी भी दरकार है, मैच दूर है. मगर आइए थर्ड अंपायर हमारे जाके भी जल्द से जल्द आइए, इसे निर्णय को पूरा करिए, बहुत वक्त नहीं जाना चाहिए. एनसीसी ट्रॉफी 2025 क्रिकेटचा महासंग्राम. चला तिसरे पंच या लवकर. तिसरे पंच थर्ड अंपायर आपण लगेच या. पण जास्त वेळ जाता कामा नाही करणार. क्रिकेटचा एक मोमेंटम देखील असतो, तो मोमेंटमला नाही घालवायचं आहे. त्याच्यामुळे पंचांनी पाहण्याचा प्रयत्न केला. बघा स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकता काय घडलं होतं. ज्यावेळेला हा झेल टिपला गेलाय तेव्हा बाउंड्री लाईनच्या जस्ट म्हणजे 1 इंचचा फरक असेल त्याच्या आतमध्ये बरोबर हा झेल टिपलाय. त्याच्यामुळे OUT आउटचा इशारा होतोय. काय DBN आहे तर त्याच्यामुळे दूध का दूध पाणी का पाणी ते देखील होणार आहेत. आणि या दूध का दूध पाणी का पाणी सामने आ गई सच्ची कहाणी, त्याच्यामुळे तेही आपण पाहिलेलं होतं. एक चांगला झेल गौतमनं टिपलाय. 3 षटकांचा खेळ संपत असताना धावात धापड करते 27-64 धावांचा पाठलाग आहे. 18 चेंडू झैर भाई 37, लेकिन 18-38 का मैच देखा है हमने इसके पहले वाला. याच्या अगोदरचा मॅच 18-38 होता, आता 18-37 है. सर वो 1 रन की कीवी है, वहाँ पर वो कीमती है ना, वो 1 रन भी तो कीमती है क्रिकेट में. क्योंकि अब इस मैदान पर वो 1 रन की कीमत को जानना होगा ना, क्योंकि जानते हैं ना जीवन साला का एक मार्क, राजनीति का एक मतदान कितना कीमती है. क्योंकि वहाँ पर वो 1-1 रन की कीमत 18-37 है. वह 18-38 का मुकाबला देखा. राहिल अंसार खड़े थे, बल्लेबाजी के जलवे बिखरे, मगर क्या यहाँ पर अशरफ और न्यू बैटर मैदान पर रोशन गए हैं, मगर गेंदबाजी पर कौन है. उंगली की जादू फेरी एक इतना अनुभव दिखाया, युवा खिलाड़ी है. और तो सर जी आपने सही जिक्र किया था, क्योंकि जब गांव प्रीमियर लीग खेली जाती है ना, वहां से ये खिलाड़ी ने अपनी तरफ मुड़ के नहीं देखा, आगे ही बढ़ने का मौका लिया है. प्रत्येकाला प्रीमियर लीगचा अर्थच तोच असतो. निशात पुन्हा एकदा सज्ज होईल. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू ट्रॅक करून खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या रिझनमध्ये धीरज जोपर्यंत चेंडूवरती येतील. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. एका बाजूला जर आपण पाहिलं अशरफ आहे, दुसऱ्या बाजूला रोशन, ही जोडी मैदानावरती आहे. आपण सही का प्रीमियर लीग कुठल्याही गावाची विभागाची प्रीमियर लीग आहे ना, तो पी आहे ना, पी तो परफॉर्मन्स लीग असतो. तो परफॉर्मन्स लीग असतो. तुम्ही परफॉर्म करा. त्या प्रीमियर लीग मधला पीचा अर्थ परफॉर्मन्स असतो. तुम्हाला प्रेझेंट करायचं असतं आणि ती तुमची प्रोग्रेसिव्ह लीग असते. तुम्ही जर प्रगती केली तर ते देखील महत्त्वाचं असतं आणि त्याचा फायदा प्रत्येक विभागाला, प्रत्येक गावाला, किंबहुना कित्येक संघांना आतापर्यंत होताना पाहिलंय. पहिले चेंडूवरती सिंगल 28. सही कहा कौन सा जी, 28 रन बने हैं. थोड़ी सी अभी भी फील्डिंग में सजावट हो रही है. डीप पॉइंट, डीप गली पॉइंट पर, थर्ड वन पर डीप स्क्वालिक पर खिलाड़ी तैनात हैं. अभी भी 17 गेंदे मैदान पर हैं, 36 रनों की दरकार है. वहां पर निशान गेंदबाजी पर है. आउटसाइड खेलने का मिस टाइम शॉट है, तो लगा कैच बनेगा, मैच बन जाएगा. पवन है, कोई गति नहीं करेंगे. वंडर बॉय नारंगी का पवन, कैच गॉन, बल्लेबाज गॉन. जबरदस्त असा झेल टिपणं कधी बऱ्याच वेळेला कठीण असतो. ज्यावेळेला चेंडू वर उडतो एकाच जागेत ना, त्याला पाहायचं असतं. डोळ्याची पापणी एकदा बंद होते, एकदा उघडते. त्या उघड बंद मध्ये परत एकदा बॉल पाहायचा असतो आणि पवननं ते केलंय. आणि पवनचं देखील प्रमोशन देखील झालंय. तर त्या टीमकडनं या टीममध्ये खेळतो. त्यामुळे मी जसं उल्लेख केला, तो परफॉर्मन्स लीग तुमची जी प्रोग्रेसिव्ह लीग, तसं तुमची प्रमोशन लीग असते. तिथे तुम्ही परफॉर्मन्स करा, तुम्हाला प्रेझेंट करा, प्रोग्रेस करा आणि प्रमोशन घ्या. आणि तेच कदाचित प्रमोशन आता होताना झालंय. विकेट 2 बंधूची, म्हणजे आता वालीव टीम झेर भाई, वालीव टीम सोच रही थी जोड़ी जमनी चाहिए, जोड़ी जमायला हवी. लेकिन जोड़ी कौन कर जम रही है? 2 गेंदबाजों की, 2 गोलंदाजीची जोडी जमले. 2 बंधू आहेत, 2 बंधूंची जोडी आहे. एका बाजूला निशाद, दुसऱ्या बाजूला जय. हे 2 बंधू आपण निलेश सांबरे आणि संदीप सांबरेंना पाहिलंय वालीव टीमकडनं. पण नारंगी संघाकडनं खेळताना हे 2 बंधू आहेत, ते सध्या कमाल करतात. निशाद, त्याच्या अगोदर आपण जयला देखील पाहिलंय. सही कहा सर जी. इस मैदान पर पहले वहां पर निशान आए गेंदबाजी में शायद, उसके बाद जय
एक चौका जरूर आया था फुल टॉस में, मगर उसके बाद बैकअप कर कर अपनी टीम को इस मैदान पर लेकर गया था। अभी भी 16 गेंदे 36 रनों की दरकार है, 16-36 है, मगर क्या इस मैदान पर वो मैच बनेगा? न्यू बैटर मैदान पर दाखिल होते हुए थानाजी न्यू बैटर मैदान पर है, ये इसके पास क्षमता है। तानाजी गए हैं, तानाजी गए हैं और न्यू बैटर मैदान पर क्षमता है बल्लेबाज के पास। ओह क्या गेंद थी, टप गेंद के बाद स्विंग एंड मिस, लेग ब्रेक गेंदबाजी का नजारा पेश होता है। तुकान सर जी, अब 15-36 है, क्या कहना चाहेंगे? कट ऑफ म्हणजे जसं एखाद्या टुर्नामेंटला खेळण्यासाठी कट ऑफ डेट असते तसा आता कटर हाताळला जातोय। हा कट ऑफ तानाजी आहेत जे स्ट्रायकर एंडला आपण सज्ज होताना यांना पाहतोय। मॅच थोडासा कठीण, पण असा मॅच मागचे दोन्ही सामने असेच झालेत, असेच अप्स अँड डाऊन वाले खेळ मागच्या 2 सामन्यामध्ये आपण पाहिलाय। वर खाली जाणारा खेळ, वर खाली होणारा जीव मागच्या 2 सामन्यामध्ये पाहिलाय। ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू हवेत खेळलाय, पार आलेत निशाद, बॅट्समनची काय विषाद असं म्हणूया। निशादनं सुंदर गोलंदाजी प्रात्यक्षिक दाखवताना अजून एक विकेट प्राप्त केला। तानाजीनं परतावं लागतंय पॅव्हलियनच्या दिशेनं। सही कहा सर जी, इस मैदान पर अब डीजे ऑपरेटर हमारे साथ जुड़ जाएंगे, मगर इस ओवर के बाद वो कहानी को हम लेकर जरूर आएंगे। मगर आप निशान लेग ब्रेक की जादू फेंक रहे मैदान के अंदर। अभी तक तुकान सर जी 4 गेंदें फेंकी है, जिसमें 1 रन दिया, 2 डब्ल्यू ढूंढे निशान ने, मगर के आने वाली वो दिन गेंदे इस मैदान पर वो डब्ल्यू ढूंढ पाएंगे या बल्लेबाज गेंद को सीमा रेखा दिखा पाएंगे? ना पाहिजे तसं पाहिजे म्हणून म्हटलं ना, त्याचं नाव निषाद आहे, त्याच्यासमोर फलंदाजी काय विषाद, काय फटके खेळणार, आणि तेच निषादची आपण गोलंदाजी करताना पाहिले। मग महत्वाचं काय, तुमचं लाईन अँड लेन। निषेधच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य काय, पहिलं त्याच्या अगोदरचं षटक, आताचं षटक तर पाहिलं त्याने 10 चेंडू जे हाताळलेले आहेत ना, विदिन द स्टंप नाही गेलेत, स्टंपमध्ये ते नाही गेलेत, ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवले। भले त्याने एखादा वाईट हाताळलाय, पण ते आउटसाईड द ऑफ स्टंप जो चेंडू हाताळला आणि तिथून कट करण्याचा प्रयत्न केलाय, त्याचा फायदा त्यांना या इनिंगमध्ये झालाय। आता काय झाले, वालीव संघाने इतका चांगला स्टार्ट केला होता, पण जसं धीरजचा बाद झाले आणि त्याच्यानंतर येणाऱ्या फलंदाजावरती जो दबाव आहे, पण दबावामध्ये खेळ करता यायला हवा। नवीन फलंदाज मैदान दाखल होत आहेत संदीप सांबरे ऑन स्ट्राईक, और दुसऱ्या बाजूला निषाद गोलंदाजीसाठी सज्ज होतोय। मी म्हटलं ना, निषादच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य ते आहे, विदिन द स्टंप नाही गेलेत, आउटसाइड द ऑफ स्टंप गेलेत। मागचा सामना जसा आपण बघितला होता ना, हरणाच्या विघ्नेशनं ऑफ स्टंपच्या बाहेर हाताळले होते, त्याचा फायदा त्यांना झाला होता। त्यांकडनं गोलंदाजी करताना कदाचित हे सूत्र जे विजयाचं सूत्र बनू शकतं हे आपण पाहतोय। 3.5 षटकांचा खेळ, धावा आहेत दाबाळगाव 28-28। 13 गेंदों का खिलाना बाकी, 36 रनों की दरकार है। क्या निशान गेंदबाजी कर रहे हैं, संदीप सामने स्ट्राइक पर, अगली गेंद खेल तैयार, स्ट्रॉन्ग पर खेलना चाहते, कवर पर मुहिमदान जो है क्या बना देंगे, मगर जम लगाई थी, एफर्ट अच्छे थे, 1 को 2 में तब्दील कर जाएंगे दोनों बैटर। ये कैच बन जाता, मैच बन जाता, कैच ड्रॉप होता हुआ, सांशु वहां पर थे, मगर ये कैच ड्रॉप हुआ है, 2 रन पूरे होते हुए इसको जाकर पहुंचा हुआ 30 30 रनों पर। अभी भी 34 रनों की दरकार है, 12 गेंदों का खेलना बाकी है, मगर मंजिलें दूर नहीं है, 17 के रन से बल्लेबाजी करनी है। एक छोटा सा ब्रेक में सुनते हैं मधुर संगीत, फिर आते मैदान के ओर। फक्त 3 धावांचं षटक जे मागचं हाताळलं गेलं होतं, खास करून निषादनं, त्याचा फायदा नक्कीच त्यांना झालाय। 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये 34 धावा करायच्या आहेत। 2 षटकामध्ये जर पाहिलं तर निषादनं फक्त 10 धावा खर्च केल्या, निषादनं 2 षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या, एक इकॉनॉमिकल स्पेल त्याने हाताळलेत। तर दुसऱ्या बाजूला आता 2 खेळाडू, अशरफ पुढच्या 3 चेंडूवरती किमान एक मोठा फटका, या मॅचला चालवण्यासाठी, मॅचला ठेवण्यासाठी, आपलं उम्मीद, आशा, अपेक्षा, एक्सपेक्टेशन कायम ठेवण्यासाठी पुढच्या 3 चेंडूवरती एक मोठा फटका खेळणं अशरफ आता फार गरजेचं झालंय। तर दुसऱ्या बाजूला चर्चा तिथे जयच्या गोलंदाजीवरती, कारण मागचं षटक जे आपण जयचं पाहिलं होतं त्या षटकामध्ये देखील त्याने फक्त 7 धावा खर्च केला होता। पहिल्या षटक याच्या अगोदरचं हाताळलं होतं, 7 धावा खर्च, 12 चेंडू 34 धावा। आपण एक मॅच पाहिलाय सकाळी 12-35। सही कहा दुकान से, ये 12-34 का मामला है। यहां पर अशरफ है, क्षमता है, जय के पास उतनी क्षमता है। अगली गेंद जय द्वारा आउटसाइड पर गेंद को खेला, ऊंचाई लेकर गेंद बाय बाय टड़ा, 6 रन कमांडी।
असं आहे, कभी खुशी कभी गम. बिलकुल, कभी खुशी कभी गम. खिलाडी लगा रहे अपना दम कम. मैदानावरती 4 षटकापर्यंत वाटला होता नारंगी संघ पुढे चाललाय, पण ती शांतता होती. अशरफ थांबले होते नॉन स्ट्राईक एंडला, बराच वेळ थांबले, पाहिलं पाहिलं पाहिलं, आणि ज्या वेळेला तो विस्फोट करायचा होता, षटका ठोकायचा होता, तो अशरफनं, म्हणून मी म्हटलं होतं ना, जब इसलिए मैंने कहा था पहले 3 गेंदों में से अगर एक सिक्सर आता है तो मैच को मजा आएगी. सही कहा सर जी. अब 11 गेंदे हैं, 28 रनों की दरकार है. मैच ऑन, टीवी ऑन रखी है. जय की अगली गेंद इस मैदान पर अशरफ के लिए आती हुई, और अच्छी गेंद थी, वहां पर दिमाग की बत्ती को जला. जय फालतू में गए हैं, बेहतरीन फील्डिंग देखी है. बैकअप करना ये गेंदबाज को भी आता है. घरोरी मैदान है, यहाँ पर क्षमता ताकद लगानी होगी. तो कौन सा जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच ताकद झोकायची आहे, ताकद द्यायची आहे, ताकद वापरायची आहे. या मैदानामध्ये अशरफने वापरले. अशरफने योग्य वेळेला तो फटका, तो षटकार ठोकला होता ना, ते षटकार ठोकताना जे कधीतरी आपण जो आस्किंग रन रेटच्या मानाने आपण मागे पडतोय, रिक्वायर रन रेट थोडासा वाढत चाललाय, 17च्या घरात गेलाय, आणि त्यावेळेला तो सिक्सर षटकार आपण पाहिलाय. आता स्ट्रायकर एंडला संदीप सांबरे, जसा मी उल्लेख केला, पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग जे आले, या सांबरे बंधूची धूम तिथे देखील ऑप्शन मध्ये आपण पाहिलेत, तर ते स्ट्रायकर एंडला सज्ज आहेत. पिछले मुकाबले में ऐसा ही एक घटा था, फिर वही कहानी याद आती. पहिले तो रुक गए थे. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 27चा अजूनही पाठलाग करायचा आहे. चेंडू बराच वेळ हवेत आहे, स्वतः जय 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 चेंडूच्या खाली. हो हो, जबरदस्त झेल, स्वतःच्या गोलंदाजीवरती विकेट. काय 6 तारीख आहे, 6/2 खऱ्या अर्थानं उद्या 7/2 आहे, म्हणजे उद्या 7/2 उद्या आहे, पण आता खरी गरज मैदानावरती ती लागले 7 देण्याची. 7/2 वाला खेळ आहे. आणि आता त्याच वेळेला काय केलंय, 2 बंधूंची जोडी, मी जसा संदीप सांबरेचा उल्लेख केला होता, निलेश सांबरेचा, पण मैदानावरती काय झालंय, जोडी जमले. आता त्यांच्यासाठी गाणे येईलच, तुझी माझी जोडी जमली. निशाद आणि जय या 2 बंधूंची जोडी जमले. पार्टनरशिप त्यांच्यामध्ये झाले, बॅटिंगची नाही बॉलिंगची झाले. विकेट दोघांनी घेतल्यात आतापर्यंत, जयने घेतल्यात आणि निशादने देखील घेतलेत. सही कहा. तो कौन सा जी, इस मैदान पर आने वाली 9 गेंदे हैं, 27 रनों की दरकार है, मगर ये आने वाली 2 गेंदे हैं ना, दोनों टीमों के लिए विशेष खेल कर जाएगी इस टूर्नामेंट के लिए. मगर आपने सही जिक्र किया इस मैदान पर, क्या आज 2026 की 25 की इस मैदान पर तारीख है 6 फरवरी 2025 है, मगर ये 26वां साल है ना, कुछ निराला लग रहा है आपको? निराला क्यों है, कारण 6/2 आहेत ना, ते 2 केलं तर 26 होतील, इसीलिए थोड़ा सा आज का दिन थोड़ा सा निराला है. अब क्रिकेट का नूर बरसने वाला है. दिल थाम के बैठिए दोस्तों, क्योंकि इस मैच में बहुत कुछ आने वाला है. या सामने मध्ये बरस काय येणार आहे. स्विंग झाला चेंडू लेग कटर, कारण मोठा टर्न आहे. लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिनचा मारा केला जातोय. फक्त तो 15 सेकंदाच्या आतमध्ये रिव्ह्यू घ्या, कारण तितकं लगेच झालं जाणं गरजेचं आहे. पंच चला, थर्ड अंपायर, तिसरं पंच. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसरं पंच आलं, त्यांनी पाहिलं आणि त्याचा निर्णय त्याने दिलेला आहे. टर्न झाला, पण तो मधून टर्न झाला, भलेही तो थोडासा बाहेरच्या दिशेने गेला. पंचाचं जे निरीक्षण त्यांनी पाहिलं होतं. आता 4.4 षटकांचा खेळ, धावा आहेत धाबागती 37, 37 धावा धावा करतील. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 8 चेंडूमध्ये 27 धावा करायच्या आहेत. स्ट्रायकरला फलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. अजून एक मिस टाइम स्ट्रोक झालाय, स्वतः पुन्हा एकदा जय. हो हो हो, जय 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 हो, जयनं कॅच घेतलाय.
दोनों भाई को लगाया था निशादसाठी आणि जयसाठी तुझी माझी जोडी जमली. जहीरभाई कहते की हेमा आणि आता चेंडू पडलाय तो दोन्ही बंधूंच्या प्रेमात पडलाय. सध्याच्या घडीला पाहतोय तर मॅच 7 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे आणि 7 चेंडू मध्ये पाहिलं तर 27 धावा करायचे. 7 चेंडू 27 धावा. सही का तुकान सर जी, ये गेंद दोनों टीमों के लिए विशेष है. मुबारक खान न्यू बैटर मैदान पर गए हैं, अशरफ नॉन स्ट्राइक पर है. वहां पर यहाँ पर देखना होगा जय ये गेंद कौन से अंदाज में, मगर क्या गेंदबाजी की है. वहां पर निशान की बात की तो नारंगी का बेहतरीन गेंदबाज, उसके बाद जय युवा खिलाड़ी है अंडर 20 के हैं. आउटसाइड खेलेंगे, अपील हुई अंपायर ने उसे नकारा. ऑफ के बाहर गेंद जारी थी. आने वाली 6 गेंदें 27 रनों की दरकार है. काम मत जाइए दोस्तों, ये नारंगी का मैदान है, इतिहास बदलने में देरी नहीं लगती. एक ब्रेक के बाद यू गए, यू आए 6-27 पर. सदोतीस धावा धावफलकावरती 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 27 धावांची आवश्यकता आहे. आणि मी काय म्हणतोय जोडी जमली होती बघा. निषादनं 2 षटकं हाताळली, 2 षटकामध्ये त्याने 10 धावा खर्च केल्या, 3 विकेट घेतल्या. जयनं 2 षटकं हाताळली, 14 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट घेतल्यात. याचा अर्थ दोन्ही बंधूंनी जर पाहिलं तर 3-3 विकेट आतापर्यंत घेतल्यात. जी पार्टनरशिप व्हायला होती ती पार्टनरशिप होताना आपण पाहिले. या दोन्ही बंधूंची 6 चेंडू आणि धावा करायचे त्या 27. असं नाही की होणार नाहीये, होऊ शकतात, होणे शक्य आहे. या विश्वासार्थ खेळायचं आहे. 6 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. फक्त एकच गोष्ट होती की बॅटिंग ऑर्डर थोडंसं शफल किया. मुबारक थोडंसं वर शक्य होतं तर ज्याच्याकडे ॲबिलिटी आहे. आणि या सुरुवातीपासून जर पाहिलं तर अशरफ ज्याच्या बॅटमधनं एक सिक्सर आला होता त्यांना थोड़ी कमी संधि मिली. सही का सर जी, इस मुबारक को पहले प्रवेश कर सकते थे आप मैदान के अंदर, मगर धीरज झा का कुछ अलग निर्णय था उस मैदान पर. अशरफ अगली गेंद खेलते यार मयूर गेंदबाजी पर है. पहली गेंद जड़ में थी, घोल के निकाला, गेंद जाती हुई लॉन्ग ऑन पर. जब तक गेंद को फील किया जाएगा एक पूरा हुआ, दूसरे की मांगे रनों का मौका भी है. बल्लेबाज कौन से जाएंगे, मुबारक या अशरफ? अशरफ को लौटना पड़ेगा. गॉन. पहिल्या चेंडूवरती धावाच्या स्वरूपात अशरफला परतावं लागतंय. पण अशी ज्यावेळेला गोष्ट असते ना इन फ्रंट ऑफ द विकेट, ज्यावेळेला चेंडू येतो, ज्यावेळेला इन फ्रंट ऑफ द विकेट ज्यावेळेला चेंडू जातो ना समोर चेंडू, अशरफ बिल्कुल आपको अगर 2 रन लेने तो आपको लाउड कॉल करना था पहले ही कि भाई मुबारक भाई आपको दौड़ना है. ज्यावेळेला चेंडू समोर गेला होता तो कॉलिंगमध्ये चुकी महत्वाची, कारण स्ट्राईक तुमच्याकडे राखायचा होता, तुम्ही महत्वाचे खेळाडू होते. पण या सगळ्या कोली आहेत क्रिकेटच्या खेळामध्ये. काही बेसिक गोष्टी आहेत. इन फ्रंट ऑफ द विकेट समोर चेंडू गेला तर कॉल कोणी करायचा, बिहाइंड द विकेट ज्यावेळेला चेंडू येईल पाठीमागे त्यावेळेला कॉलिंग कोणी करायची, हे फार महत्त्वाच्या गोष्टी असतात. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. सलाउद्दीन आता नवीन फलंदाज झालेत. सही का सर जी, अपने मैदान पर सलाउद्दीन ये बैटर मैदान पर दाखिल होते हुए. मयूर की अगली गेंद मुबारक के लिए आते हुए 5-26 का मामला है. आउटसाइड पर लॉन्ग ऑन पर खिलाड़ी है, वहां पर कैच उछाई गई है. क्या वो कैच बन गया कैच. बल्लेबाज मुबारक गॉन. ती मिसटाइम स्ट्रोक केलं मुबारकनं. आणि अपन जैसा उल्लेख करते जहीर भाई, बिल्कुल हम चर्चा कर रहे हैं 2 बंधू के बारे में, दो भाई के बारे में. म्हणजे आपण निशादचा उल्लेख करतोय, आपण जयचा उल्लेख करतोय. पण या मॅचला टर्न कुठे आला, सुरुवात कुठे झाली तर तो गौतम पाटीलचा तो कॅच, तो झेल, गौतम पाटीलनं टिपलेला तो झेल आणि त्या कॅच नंतर बदललेला मॅच जो आपण मैदानावरती पाहिलाय. त्याच्यामुळे जसं निशादची बॉलिंग जयची गोलंदाजी महत्वाची आहे, तसा तो गौतम पाटीलनं टिपलेला झेल ज्याच्यामध्ये मॅच फिरला, ती कलाटणी आली, तोही तितकाच इम्पॉर्टंट आहे.
सही का सर जी। अपर धीरज का अगर वो क्या छुट्टा गेंद सीमा के बाहर जाती, पीछे थोड़ा सा अलग देखने को मिलता मैदान के अंदर, मगर वहां पर गौतम थे, एक अनुभव खिलाड़ी थे, उन्होंने देखा गेंद को परखा, ये गेंद अंदर है मेरे हाथ में, वो कैच आ बन जाएगा, और वो कैच को बनाया और मैच भी बनता हुआ नजर आ रहा है। मयूर की अगली गेंद न्यू बैटर मैदान पर दाखिल होते हुए सही साथ ऑफ स्टंप पर गेंद, लाजवाब गेंद, टपा गेंद के बाद स्विंग एंड मिस होती हुई वहां पर सलाउद्दीन स्ट्राइक पर आना चाहते हैं मगर नाकाम होते हुए नजर आएंगे। डॉट बॉल आई है तो कम से जी थोडी सी अप्तिचर्या बाकी रहती हुई नजर आएगी। त्या कॅचचा उल्लेख करण्याचं कारण काय, बऱ्याच वेळेला काय असं बॅट्समन मॅच फिरवतो, बॉलर मॅच फिरवतो, पण कधी क्षेत्ररक्षक एखादा कॅच झेल. कालच्या दिवसामध्ये कोपरी आणि चिकडोंगरीचा मॅच तो धावत जाऊन टिपलेला पण कॅच पाहिला होता. उगचा पटका खेळलाय बघा, हे कॉम्बिनेशन बघायचं होतं. तुम्ही लेफ्ट हँडर पाठवलाच नाही पूर्ण इनिंग मध्ये. बिल्कुल आपके पास काफी सारे बल्लेबाज थे लेकिन आपका उस तरह से आपको भेजना था. त्याच्यामुळे जो लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन ठेवायचा होता तो देखील ठेवला गेला नाहीये. 2 चेंडूचा खेळ आता शिल्लक है. सही का सर जी, इस मैदान पर आखिरी 2 गेंदों का खिलाना बाकी. सजा स्ट्राइक पर ऑफ स्टंप के बहुत ही बाहर है, अंपायर अब इंतजार कर रहे हैं वहां पर वाइट बॉल का इशारा आएगा क्या? यस वाइट बॉल है मगर यहां पर एक ही रन मिल जाएगा. रनआउट का विकेट गिरा है. सलाउद्दीन अब स्ट्राइक पर एक ब्रेक में सिद्धे गंदी. वाळीवच्याच मैदानावरती एक मोठी स्पर्धा येणार आहे. आता जर आपण पाहिलं तर वाळीवच्या मैदानावरती दिनांक 14, 15, 16 फेब्रुवारी म्हणजे आता पुढच्याच आठवड्यामध्ये एक मोठी स्पर्धा आहे. ते 50,000 रुपयाची एक मोठी स्पर्धा खासदार चषक जे आता वाळीवच्या मैदानावरती 14, 15, 16ला असणार आहे. इथे वसई तालुका एक गाव एक संघ देखील आहेत. त्यानंतर वसई विरारचा गट आहे. वसई विरारचा गट देखील तिथे असणार आहेत. आणि महत्त्वाचं की तिथे काही संघांनी आपला प्रवेश निश्चित केला आहे पण आता 2-2 संघ बाकी आहेत. तर ज्यांना कोणाला प्रवेश हवा असेल धीरज आहे तिथे किंवा जे पॅम्पलेट्स आहेत ते आपल्यापर्यंत येईल तसं आपण संपर्क करायचा आहे. मॅच थोडासा एकतर्फी आला आहे. नारंगी संघ विजयाच्या उंबरठ्यावरती आहे. सही का सर जी, आखिरी गेंद मैदान पर मयूर द्वारा सलाउद्दीन छड़ में दी, फ्लिक कर दिया था गेंद ऑन साइड पर गाती हुई मगर हट लगा. दानू टीम वालियो टीम अपनी इस मैदान पर हिस्सा लिया. आपका हम बहुत बहुत शुक्रिया अदा करते हैं. नारंगी गांव से मिला, नारंगी की जानिब से एक छोटा सा ब्रेक में गाने के बाद मैन ऑफ मैच का किताब और मैन ऑफ मैच के बाद आखिरी आज के दिन का ये मुकाबला, फिर उसके बाद दूसरी फेरी के मुकाबले के लिए आएंगे. एक तरफ है वसई कुलीवाड़ा और एक तरफ है बोलिंज. क्या होगा क्या नहीं ब्रेक के बाद. यू गए यू है कमांड डीजे. यहाँ पर गेम चेंजर खिलाड़ी जो वहां पर 2 मिनट थे वहां पर मगर हमें एक लाजवाब गेंदबाजी की है. चलिए दोस्तों आइए मैन ऑफ मैच गेम चेंज खिलाड़ी यहाँ पर
एक बेहतरीन गेंदबाजी बल्लेबाजी जरूर हुई, उसके बाद इस मैच को पलटा हुआ गया। वो है निशांत पाटिल, गोस टू गेम चेंजर खिलाड़ी। आइए हमारे मैन ऑफ मैच देने के लिए हमारे अतिथि मेहमान नारंगी कांस्टेबल नारंगी आयोजित आप देख रहे हैं एनसीसी ट्रॉफी 2025 का क्रिकेट चा महासंग्राम महोत्सव पाहतोय। आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचा प्रेक्षकांचा आलेल्या पाहुण्यांचा करूया हार्दिक स्वागत। चलिए बॉलिंग अपन टीम ऑफ फील्डिंग लिया जाए, थोड़ी देर में मैच को ऑन की जाएगी। आइए मैन ऑफ मैच का खिताब देना होगा कमेटी हमारी। कमेटी या मैन ऑफ मैच का खिताब निशांत पाटिल। एक क्या गेंदबाजी हुई है जिन्होंने इस मैच को पलटा। एक बड़े मुकाबले की शुरुआत थोड़ी देर में आने वाली है, थोड़ा सा क्रीज गिराया जा रहा है जब तक हमारे पास टाइम है। आइए मैन ऑफ मैच का खिताब देने के लिए हमारे अतिथि योगेश दादा मैन ऑफ मैच की ट्रॉफी लेकर आई है। गेम चेंजर खिलाड़ी आप देख रहे हैं। मगर दोस्तों पहिल्या फेरीतला हा शेवटचा सामना आपल्या समोर येतोय, त्यानंतर दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आणि दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना आपण नक्कीच पाहणार होतो। कुठे जाऊ नका, थांबत राहायचं। एनसीसी ट्रॉफी 2025 थरा आपण पाहतोय। आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचा प्रेक्षकांचा आलेल्या पाहुण्यांचा करूया हार्दिक स्वागत। आणि आपण नक्कीच पाहतोय तर जे पी सर आहेत आमचे, त्यांच्या शुभ हस्ते हा मानव माता किताब निशान याला देतोय। एक फोटो में बात है। निशान क्या लग रहा है इस मैदान पर? अच्छी गेंदबाजी बल्लेबाजी तो एक लाजवाब हुई, जहां पर पहला विकेट मयूर का गिरा था, उसके बाद आपके हाथ में कप्तान ने दूसरी ओवर सर्व हुई थी, तो आपको क्या लग रहा था मैदान के अंदर? मेरे को मालूम था मैं अच्छा बॉलिंग डालूंगा वो एंड से, इसलिए मैं खुद से लिया बॉलिंग। और जो कि आज एनसीसी ट्रॉफी 2025 का ये थरार है, क्या आपने सपना लेकर उतरे कि इस ट्रॉफी को हम जरूर इतवार के दिन हाथ में लेकर चैंपियन बन जाएंगे? ट्राई करेंगे जीतने के लिए। शुक्रिया। ये थे निशान गेम खिलाड़ी द मैन ऑफ मैच। और चलेंगे हम हमारे सीधा कॉम बॉक्स में, वहां पर एक तरफ बोलिंच और एक तरफ वसई कोलीवाड़ा का ये मुकाबले का महासंग्राम देखने के लिए। कहां मत जाइए, इसके बाद सीधा आएंगे हमारे कॉम बॉक्स से मैदान के और। कम ऑन डीजे।